तुकाराम मंगेला सर पहिलेचे जे व्यक्ती होते लोक होती मात्र घरात घुसला मात्र हातपाय धुवायचे, परंतु आताचं मात्र आता जे लोक जातात तर फक्त पहिला मोबाईल चार्जिंगला लावतात. म्हणजे किती काळ बदलला आणि काळ बदलल्यानंतर आता मात्र क्रिकेटमध्ये सुद्धा बदल निर्माण झाले, परंतु आता क्रिकेटला त्या गोष्टी मात्र अनुसरून व्यवस्थित वाटत नाहीत. त्यासाठी मात्र आपण एकजुटीने या लवकरात लवकर तुम्हाला ऑलरेडी लॉट्स 15 ते 20 दिवस पोहोचलेले असतात की आपल्याला सामना या वेळेमध्ये खेळवला जातो. कुठेतरी मनाला खंत वाटते, त्याचं थोडंसं कुठेतरी आपण विचार करा. त्या आयोजकांकडे बघा, त्या प्रेक्षकांकडे बघा, कारण प्रेक्षक जर आपण पाहिलं तर त्यांचा जरूर त्यांच्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून येतात तो तुमचा सामना पाहण्यासाठी, तुमचा खेळ पाहण्यासाठी. कारण कोणत्याही प्रेक्षकाला कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु आम्ही चांगला खेळ पाहणार. स्टार्ट ऑफ द मॅच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अयूब शेख बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, एका साईडला आपण रायगडचा आपण पाहू शकत होता पारगावचा खेळाडू आकाश तारेकरला बायकर मॅन म्हणून, परंतु आता मात्र चित्र बदललंय आणि ठाणे जिल्ह्यातील कासरवडवलीचा एक वंडर बॉय अर्थातच अयूब शेख याला आपण पाहू शकतायत खऱ्या अर्थानं बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पहिली त्याचा प्रवास सुरू झाला तो चिंचोटी कोल्ली चिंचोटी या स्पर्धेपासून कोल्ली चषक होतं, तिथे त्याला ऍक्टिव्हा मिळाली आणि तिथून ज्याने मागे वळून पाहिलंच नाही. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी कासार वडवली एक्सप्रेस रफ्तार का राजा लखन जाधव आपल्या गोलंदाजी मार्कवर तर दोन फलंदाज हिरेन मात्रे मॅग्निफिसंट प्लेयर जतीन पाटील एका साईडला आपण पाहू शकता. दोन्ही फलंदाज जबरदस्त धुरंधर खेळाडू पहिल्या षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहेत. रेड अँड ब्लॅक मध्ये तर व्हाईट अँड नेव्ही ब्ल्यू मध्ये आपण पाहत आहेत ओम ब्रह्मदेव गोडदेव अर्थातच नितीन वारे या सर्वांना घेऊन चालणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. पहिला चेंडू ऑफ साईडला जागा बनवली, रूम दिला. यावेळेला आपण पाहू शकता हलक्याशा हाताने फक्त डिफेन्स दाखवला. हिरेन मात्रेची ही टेक्निक आहे, पहिल्या चेंडूवर व्यवस्थित खेळणं, चेंडूला येऊन देणं आणि त्यानंतर संतुलन स्ट्रोक खेळणं ही हिरेन मात्रेची एक क्वालिटी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. अक्षय साठम आमच्या समोर जोडले गेलेत. अक्षय काय म्हणशील, ज्या पद्धतीने दोन्ही संघ बलाढ्य आहेत, एक संघ भाईंदर परिसरातून बिलॉंग करतो तर एक ठाणे परिसरातून बिलॉंग करतो, म्हणजे आमच्या लाडक्या प्रेक्षकांना एक चांगली मॅच यावेळेला पाहावयास मिळेल. नेटवर्क इश्यू होतोय त्यामुळे मात्र अक्षय साठम आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. यावेळेला पाहिलं लखन जाधवचा हा चेंडू थोडासा स्क्वेअर होता. हितेंद्र भोईर पाती वळतायत या ठिकाणी वाईटचा इशारा करतात. धावसंख्येत भर होते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर पहिला आहे. प्रथम फलंदाजी करताना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी ओम ब्रह्मदेव गोडदेव हा संघ प्रथम फलंदाजी करतोय, तर क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकाल प्रिन्स 11 कासार वडवली. प्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख, तेवढाच मात्र समजूतदारपणाने मात्र चेंडूला खेळून काढलं आणि फक्त दिशा दिली. एक धाव वर्जित केली जाते फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 3 या धावसंख्येवर. एक स्क्वेअर मारा. विशाल भोईर जॉईंट होतात. या अगोदर मयूर मात्रे यांना आपण पाहू शकला. समीश मोरे यांना आपण पाहतात. मृणाल मात्रे, प्रीत पाटील, दिलीप भोईर, बंटी यांना आपण पाहू शकतायत. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. बंटीचं कौतुक करावं तेवढं कमीच. मूर्ती लहान कीर्ती महान, ग्रेट कॅमेरामॅन. ऑन साईडला जरूर खेळला गेला. ऑन ड्राईव्ह एकदा वर्जित केली जाते. प्रसाद फार वेगाने येतो, ॲज अ कॅप्टन फेकी करेल. तत्पूर्वी डेंजर झोन कडे होते परंतु स्क्वेअर फेकी झाली आणि इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. लखन जाधव थोडेसे यावेळेला नाराजी व्यक्त करतायत. गोड शब्द मात्र प्रसादच्या श्रवण इंद्रियांपर्यंत जात आहेत. तत्पूर्वी मात्र सांगतायत की बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह ठेव. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 5 या धावसंख्येवर 5 रन्स ऑन दी बोर्ड लागला होता 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 17, 18, 19 रोजी याच मैदानात मात्र स्पर्धा पाहायला मिळेल. अमितदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सॉफ्ट डिसमिसल. फलंदाज बाद होताना हिरेन मात्रे, सुशांत मुकादम कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज फर्स्ट विकेट डाऊन गॉन. नक्कीच इनफिल्डच्या वरून खेळायचा होता. 38 सर्कल वरून मात्र त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला. मोठा फटका खेळायचा होता. 38 सर्कलचा बंधन आहे आणि त्या ठिकाणी फटका फसला जातोय तोच आपण बघतो. आणि लखन जाधव म्हटलं तर एक अटॅकिंग बॉलर, विकेट टेकर बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते. यश मिळते 4थ्या चेंडूवरती त्याला. प्रतीक म्हात्रे ज्यांचा आपण इथे सत्कार सुद्धा केला गेला होता आपण पाहू शकतात. ज्या वेळेला ती स्पर्धा झाली आपण पाहू शकाल
निष्ठावंत चषक मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेमध्ये त्यांचा स्वागत सन्मान आणि सत्कार केला गेला होता. तोच प्रतीक मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली स्पर्धा याच मैदानात जर आपण विचार केला तर 20 ते 23 एप्रिल रोजी आपण पाहणार आहोत विकास पुरुष चषक म्हणून जे टायटल आपल्याला पाहायला मिळतं. आविष्कार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कैवल्य पाटील बंधू आणि संपूर्ण ऑल इंडिया 12 टीम आपल्याला पाहायला मिळतील. लीगचा फॉर्मॅट मात्र पुढे येतोय. जी 9 ते 12 मार्च होती ती मात्र स्पर्धा पुढे ढकलण्यात आली काही कारणास्तव, कारण मोठमोठ्या स्पर्धा सुरू आहेत विविध विभागामध्ये आणि त्याचंच कारण. आणि 3 लाखाचं बक्षीस होतं, तिथे 5 लाखाचं फर्स्ट प्राइज आपल्याला पाहायला मिळेल. 20 ते 23 एप्रिल. ऑफ साइडला फटका चांगला आहे, इंटू द गॅप मध्ये ऑन द राईज खेळला गेला. क्लास नेत्रदीपक ग्लोरियस शॉट, क्रिकेटिंग शॉट, ट्रेस बुलेट शॉट, चौकार 4. दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची यश. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची यश. असा आहे होतो वनमॅन याची करोड झाली सगळ्या. बोलतोय जबरदस्त फटका इंटू द गॅप मध्ये आणि हेच पाहायला मिळते प्रतीकच्या माध्यमातून. चौकार येतोय आणि महत्वाच्या क्षणी चौकार येते पहिल्याच ओव्हर मध्ये डेफिनेटली. परंतु यावेळेला अक्षय एकच नमूद करेन, ज्या पद्धतीने आपण पाहतो की चेंडूला मात्र खेळल्यानंतर चेंडू थांबण्याचं नाव घेत नाहीये. थोडीशी मात्र यावेळेला बांधा आपल्याला पाहायला मिळतात, परंतु चेंडू स्टॉप यावेळेला थांबला जात नाहीये. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जसं सपाटीकरण मैदान असतं, प्लेन मैदान आपण पाहतो, त्याच पद्धतीने मात्र या मैदान जसं आउटफील्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर सिंगल येते आणि सिंगलच्या सहाय्याने पहिल्या षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले. हिरेन मात्र बाद झाल्यानंतर फलंदाज प्रतीकने मात्र आपला स्टँडर्ड क्वालिटी काय आहे हे दर्शवत मात्र या ठिकाणी 10 धावांपर्यंत संघ पोहोचला गेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 लॉस ऑफ 1 विकेट. लखन जाधवने मात्र हिरेन मात्रेला बाद केलं. तदनंतर चौकाराला सिंगल आली आणि लखन जाधवचं पहिलं षटक हे मात्र 50-50% यावेळेला पॉवर प्ले मध्ये आपल्याला दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजाचं यावेळेला कौतुक करून घेऊया एक डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023. बहुजन विकास आघाडीचा नेता आहे नव्या दमाचा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. 10 धावा झाल्या. पहिली ओव्हर जर विचार केला तर चांगले ड्राईव्ह देखील पाहायला मिळाले. सिंगल डबल आणि तदनंतर एका ओव्हरच्या नंतर 10 धावा. आयुष्य घेतोय एक अष्टपैलू खेळाडू, कासरवडवलीचा एक एक्स फॅक्टर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जाते आणि आतापर्यंत हे मैदान भरपूर त्याने गाजवलंय. आरके ट्रॉफी, नाईटची ट्रॉफी बघितली, तिथे देखील धुमाकूळ घातला होता. त्यानंतर मागील वर्षी द ग्रेट मराठा ट्रॉफी आपण बघितलं, त्या स्पर्धेमध्ये देखील बोलबाला राहिलाय या खेळाडूचा. मात्र बॅटिंग मार्क वरती आपण बघतो स्ट्राईकिनला प्रतीक, ज्याने एक चौकार ठोठावला होता. पहिला बॉल फेस करेल. पहिल्याच बॉल वरती आडव्या बॅटने जागा बनवली. इंटू द गॅप मध्ये चेंडू मात्र निघून जातोय स्क्वेअर लेग रिझनला. एकच धाव असेल एका धावींवर सॅटिस्फाईड. 11 धावा, एक चेंडू फेकून झालाय. 11 धावा. सिंगल डबल हे बेसिक क्रिकेट आहे आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळते सध्या. डेफिनेटली अगदी योग्य. मात्र अक्षय आपण म्हणाला तर ज्या पद्धतीने सिंगल डबल हे बेसिक क्रिकेटला विसरून चालणार नाहीये. ज्या वेळेला विकेट मिळतात, विकेट पडतात, तदनंतर षटकार चौकार येत नाही, त्यावेळेला सिंगल डबल ही लाईफलाईन तुम्हाला मात्र अद्यावत करणं तेवढीच गरजेची गोष्ट. कारण क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास बनला गेलाय. तो एक एक धाव आपण पाहू शकतात आणि त्या एक एक धावेला मात्र या ठिकाणी व्हॅल्युएशन देत असताना आपण पाहू शकतात प्रतीक मात्रे आणि एका साईडला जतीन सारखा खेळाडू आपण पाहतायत. आयुब शेख एक विकेट टेकिंग गोलंदाज आणि कासरवडवली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं रफ्तार का सौदागर आयुब शेख. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र चांगला फटका पुल केला जातो या फटका आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय ग्रीझन मधून पुढे येतोय. एकच धाव. नितीन चांगली फील्ड करतोय. एका धावेची वाढ. फलकावरती धावा 12. सिंगल डबल देखील चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतात आणि एक चौकार ड्राईव्हच्या माध्यमातून चांगला आला होता. 2 चेंडू फेकून झाला होता. 12 धावा. प्रत्येकाने जतीन पहिला विकेट गेल्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल या दोन्ही खेळाडूंना आणि त्याच पद्धतीने फलंदाजी देखील होताना दिसते. सध्या आपण बघतोय कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023. तिसरा बॉल आयुब शेखचा स्टेप आउट केला होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटीचा कोणताही संपर्क होत नाही
आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली डिलेव्हरी गोलंदाजच्या माध्यमातून चांगला रिलीज केला जातोय चेंडूला. 3 चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा झाल्या. 2 धावा खर्च केल्यात म्हणजेच चांगली गोलंदाजी. आयुब शेख फॉर्म कन्सिस्टन्सी त्याची पाहायला मिळते चांगल्या पद्धतीने कंटिन्यू. पुन्हा एकदा यावेळी खराब चेंडू होता. यावेळी मात्र चेंडूला फेकून दिले लॉंग लेग क्षेत्राच्या बाहेर. चेंडू सीमारेषी पार येतोय. कार्यसम्राट चौकार. हे आधार स्तंभ खंबीर जितेंद्र अप्पा ठाकूर. हे दुधानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखर. चांगला फटका होता. उसळत्या चेंडूला मात्र कसं खेळायचं प्रतीक मात्रेला ठाऊक आहे आणि हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत फाईन लेग क्लिअर करत यावेळेला चौकार येतोय. अतिशय देखणा फटका पाहायला मिळाला कारण प्रतीक मात्रेला माहित आहे उंचीचा फायदा घेईल आयुब शेख. कारण एखादा तरी बाउन्स मात्र प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते की एखादा तरी बाउन्स मी मात्र हाताळावं आणि त्या बाउन्सला फलंदाज बीट व्हावं, परंतु तसं घडलं नाही. प्रतीक मात्रेने रीड केलं होतं. या चेंडूला येतोय कार्यसम्राट चौकार. 5वा बॉल. यावेळी मात्र लोअर फुटत चेंडू करायचा होता मात्र ब्लॉक करून घेतला स्वतःला आणि तिथेच एक धाव ड्राईव्हच्या माध्यमातून 38 सर्कलच्या आतमध्ये. एका धावेची वाढ फलकावरती धावा 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. दुसरी ओव्हर आपण बघतोय. दुसरा मॅच आपण बघतोय. एका साईडला प्रिन्स 11 कासार वडवली संघ तर एका साईडला ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ आपण बघतोय. फलंदाजी करताना गोडदेव संघ आणखी नुकताच मागील निष्ठावंत चषकामध्ये गोडसाई बी संघाला पराभव केला या संघाने आणि तदनंतर जर विचार केला कासर वडवली संघाने 2 वेळा या मैदानावर गोडसाई बी संघाला पराभव केलाय. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. यावेळी मात्र आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशारा येतो पंचांच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती धावा आता पुढे येतील त्या म्हणजेच 18च्या घरामध्ये 18 धावा 1 गडी बाद. युवा आमदार चषक आपण बघतोय. प्रथमेश कन्हैया भोईर जे एनसीएचे अध्यक्ष आहेत नेहमीच एनसीए मध्ये देखील सर्वांना सपोर्ट करत असतात आणि या स्पर्धेत देखील अतिशय देखणं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण कार्यसम्राट चषकामध्ये. पुन्हा एकदा जागा बनवली इन टू द गॅप. क्षेत्ररक्षक तिथे कोणी नाही. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषी पार. पुन्हा एकदा येईल कार्यसम्राट चौकार. 4 धावांची वाढ फलकावरती 2 वर 22 धावा. भेटणार नाही बेटा दादा आपल्या बेटा दादा सारखा समाजसेवक शोधून भेटणार नाही. आपल्या बेटा दादा सारखा. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. पॉवर प्ले मध्ये कशी फलंदाजी करायची हिरेन मात्र बाद झाल्यानंतर दबाव होता खेळपट्टीवर, परंतु दोन्ही फलंदाजांना ठाऊक होतं यावेळेला मात्र त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे आपलं आद्य कर्तव्य राहील आणि तेच या ठिकाणी आपण पाहू शकतायत. तर शिरवली संघ आपण थांबायचं आहे कारण यानंतर लगेच आपण फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत. 8 चेंडूमध्ये 17 धावांची पार्टनरशिप बिल्ड केली गेली. खूप चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. सुपर यावेळेला खेळ पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जतीन आणि प्रतीक म्हात्रे या 2 फलंदाजांवर पूर्णपणे दारोमदार आणि जबाबदारी यावेळेला जाणतायत कारण जगातील सर्वात अनमोल रत्न कोणतं आहे तर मेहनत. ते मेहनत मात्र यावेळेला खेळपट्टीवर घेतली जाते कारण मेहनतीशिवाय काहीच नाहीये या परिपूर्ण क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणा किंवा आयुष्यात आपण सातत्याने पाहिलंय. म्हणून आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. ते कष्ट तुम्हाला घ्यावेच लागतील क्रिकेटच्या मैदानात. प्लेइंग फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बनवला होता. ऐनवेळेला चेंडूने मात्र यावेळेला हुलकावणी दिली. चेंडू निघून जाईल थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि पाहता पाहता त्या ठिकाणी फेकी येईल. तत्पूर्वी त्या ठिकाणी 3 धावा प्रतीक मात्रेच्या बॅटमधून येत आहेत. तिहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 25 या धावसंख्येवर. सिंगल तिथे डबल तिथे ट्रिपल हे मात्र कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आणि हे उत्तम दर्जाचं क्रिकेट अक्षय आपल्याला पाहायला मिळतं कारण जिथे जर षटकार चौकार सुद्धा येत आहेत परंतु स्ट्राईक रोटेट होणं ही खूप चांगली मानसिकता पाहायला मिळते. नक्कीच नो डाऊट ज्या पद्धतीने फलंदाजी होते स्ट्राईक रोटेट होणं देखील फार महत्वाचं आहे कारण की धावा देखील येतात आणि सिंगल डबल टिबल या धावसंख्या देखील येतात. या धावसंख्या वाढताना पुन्हा एकदा दिसतात 25च्या घरामध्ये. 25 लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहत आहेत. षटक क्रमांक 3. त्यानंतर बंटी 11 शिरवली आणि विजय संघाला खेळावं लागेल.
फर्स्ट हाफ क्लिअर करणार आहोत आपण. लखन जाधव, जतीनचा हा फटका पाहायला मिळतो. शफल होऊन खूप सुरेख पद्धतीने बॉडमॅनचा उपयोग करत चेंडूला मात्र वळवला गेलाय. फाईन लेग क्लिअर करत जतीनच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक फटका. जोखीम पत्करणारा हा स्ट्रोक, कार्यसम्राट चौकार. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रटणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रटणार हाय. मंत्र रटणार हाय. खूप चांगला स्ट्रोक होता यावेळेला सुरेश रैना कॉपी बुक स्टाईल मध्ये. आत्ताच्या खेळाडूंना मात्र हे पसंतीचा स्ट्रोक झालेत, आवडते स्ट्रोक बनले गेलेत आणि त्या कारणास्तव धावा सुद्धा तेवढ्याच खोऱ्याने वाहिल्या जातात. परंतु प्रत्येक चेंडू जर असे खेळतील तर लखन जाधवने भरपूर उन्हाळे पावसाळे पाहिलेत आपल्या जीवनामध्ये. भल्या भल्या फलंदाजांना ज्यांनी थिरकायला भाग पडलंय अशा या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर लखन जाधव याचं सुंदर नाव आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्याचं काम सुद्धा तेवढंच या खेळपट्टीवर गोलंदाजीच्या दृष्टिकोनातून खूप चांगलं पाहायला मिळतं. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते, स्थिरावली गेली. 30 या धावसंख्येवर चेंडू फेकून होत आहेत आतापर्यंत 2 चेंडू झाले. तिसरा चेंडू यावेळेला मात्र ब्लॉकर मध्ये चेंडू होता, ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक पुढे येईल, थोडंसं फंबलिंग झाले होते परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि लखन जाधव त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चेंडूला रोखतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर 32 धावा. मला लखन जाधवचा तो स्पेल अजूनपर्यंत अक्षय आठवतो. विक्रमगडचं ते मैदान, 1 लाखाची ती स्पर्धा, नाईट ची स्पर्धा म्हणून ती ओळखली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मध्यरात्री लखन जाधवने तो स्पेल फेकला होता. अप्रतिम बाउन्सवर बाउन्स फेकले होते, विकेट हॅट्रिक घेतली होती आणि संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच केलं होतं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. जतीनला हा चेंडू खेळता आला नाही परंतु एक धाव तर मिळते त्या ठिकाणी. कशा पद्धतीने असेल धाव मात्र या ठिकाणी कदाचित बॅटची एज होती आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकता. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. या 1 धावेच्या मदतीने ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची 1 गडी बाद, 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 षटकांचा एकंदरीत सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि चेंडू फेकून झाले तिथे 4. षटक क्रमांक 3. तिसऱ्या षटकानंतर पाणी जाईल मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला पुलचा फटका अगदी नेत्रदीपक पॉवरफुल पाहायला मिळतोय. आमच्या कॅमेरामॅनच्या स्वागतासाठी येतोय खणखणी सनसणी दर्जेदार युवा आमदार चषक चौकार. वाजणार हाय दादा, शिटी वाजणार काय नेत्रदीपक फटका होता, पॉवरफुल फटका यावेळेला पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पॉवरफुलचा फटका जो आपण पाहतोय अप्रतिम आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने मात्र पूल केला गेला होता पॉवरफुलचा फटका आपण पाहू शकला होता. आणि अक्षय, नेत्रदीपक फटका या स्ट्रोक बद्दल तुझं वर्णन कसं करशील? नक्कीच जागा बनवली आणि त्यानंतर पुलचा फटका केला. चांगला फटका होता. इनटू द गॅप मध्ये चेंडू सीमापार चौकार येतोय आणि पार्टनरशिप देखील आपण बघू शकतो. 13 चेंडूमध्ये 32 धावा. दोन्ही खेळाडू एकमेकांवर भरोसा दाखवतात आणि आतापर्यंत तो सक्सेस देखील ठरलाय. धावा देखील येत आहेत आणि एका साईडला चौकार, सिंगल, डबल हे देखील पाहायला मिळते. एक गुड क्रिकेट सध्या मैदानाच्या आत. डेफिनेटली हेच क्रिकेट. मात्र पहा, जेव्हा तुम्ही जय बजरंग गोरसाई बी संघाला पराभूत केल्यानंतर एक जो कॉन्फिडन्स असतो तो मात्र या ठिकाणी आता या वेळेला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड. या वेळेला मात्र डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला थोडीशी मात्र शरीरापासून दूर करण्याचा मनसुबा यावेळेला अंगलट येत असताना पाहायला मिळतोय. प्रतीक मात्र चौकारानंतर मात्र थोडासा स्वतःला सावरू शकला नाही आणि इथे मात्र परतावं लागतंय. डगआउटच्या दिशेने मिळतोय दुसरा धक्का ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. 3 षटकांचा खेळ, 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 37 धावा, 2 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर.
धावा, 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूवर प्रतीक मात्रेची मिळालेली विकेट आणि लखन जाधवचा खूप सुंदर स्पेल मात्र शेवटच्या चेंडूवर आपण पाहू शकलात. पाण्याची व्यवस्था मात्र या ठिकाणी आपण करायची आहे. डगआउट मध्ये मात्र जे पाण्याचे जार आहेत ते मात्र आपण अवेलेबल करा, स्वयंसेवकाला विनंती करेन. तर 37 धावा झाले, 37 वर 2 गडी बाद झालेत. आपण पाहत आहेत बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पत्तू पॅकर्स आयोजित पुरस्कृत करत असताना विदाऊट स्पॉन्सरशिप या स्पर्धेचं आपण पाहू शकतात. कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023चा हा शानदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. इन ऍक्शन मोनिशन आपण पाहू शकता. अयूब शेखने टिपलेला झेल, रविकांत पाटील पाण्याची व्यवस्था करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय सुंदर खेळ आतापर्यंत आपण पाहिलात. 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या 37 झाले. अक्षय साटम आमच्या समोर जोडले गेलेत. अक्षय, काय म्हणशील? 3 षटक 37 धावा. इथून 3 षटकांमध्ये कॅल्क्युलेशन क्रिकेट खूप चांगल्या प्रकारचं खेळावं लागेल ओम ब्रह्मदेव घोडदेव संघाला, कारण नवीन फलंदाज येतोय मिस्टर रोहितकडे सुद्धा ते मात्र स्ट्रोक आहेत. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर पण ज्याच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच चांगल्या धावसंख्या सध्या जमा केल्यात आणि येणाऱ्या बॅटरला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. जर हा स्कोर 60+ 70+ घेऊन जायचा असेल तर याच पद्धतीने चांगली फलंदाजी करावी लागेल. जतीन आतापर्यंत 6 चेंडूमध्ये 13 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. रोहित आणि येणारा बॅटर आहे आणि या एंडने खेळत असताना त्याला एक चांगला बेनिफिट असेल. रोहित लेफ्ट हँड बॅटर आणि बॉलिंग मार्क वरती येतोय अयूब शेख. चौथी ओव्हर आपण बघतो. 37 धावा, 2 गडी बाद. चौथी ओव्हर करता पुन्हा एकदा येतोय अयूब शेख. रोहित करता हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की आउटसाइड ऑफ स्टंप वाईडचा इशारा. एक्स्ट्रा धावेची वाढ, फलकावरती 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड आपण बघतोय. आणखीन चांगली बॅटिंग लाईन या संघाकडे आहे. मंदार सारखा खेळाडू, नंदन पाटील सारखा खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये. यावेळी मात्र पुढचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता, मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळेल. एकदा पुन्हा 2 धावा, पुन्हा 2 धाव्याला 3 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केला जातात. कुठेतरी मिसफिल्ड होते आणि फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. फलकावरती 41 धावा. नक्कीच याला म्हणतात शार्प नजर फलंदाजाची, बॅटरची आपल्याला पाहायला मिळते. रोहित सारखा एक फलंदाज जबरदस्त आपण पाहू शकता ज्याने निष्ठावंत चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पवन केने सारख्या गोलंदाजाला 4 चौकार खेचित अतिशय सुरेख फलक हलत ठेवला गेला होता. तोच रोहित आपल्याला पाहायला मिळते. खूप सिच्युएशन बिकट होती आणि त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये रोहितने संघाला वर काढलं होतं. ही त्याची ताकद बनली गेली. यशमित 11 जाही संघ मात्र या ठिकाणी उपस्थित झालाय. त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. संतोष दवणे अँड ऑल टीम, धनंजय अँड ऑल टीम यांचं स्वागत. पुढचा बॉल यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करील तिथपर्यंत 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 धावेची वाढ, फलकावरती धावा आहेत 43 धावा. चांगलं क्रिकेट पाहायला मिळते घोडदेव संघाच्या माध्यमातून. एका साइडने जर पहिला 2 विकेट गेले मात्र पार्टनरशिप प्रत्येक खेळाडू बिल्ड करताना दिसतोय. मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्रिकेटमध्ये पार्टनरशिप आणि तीच बिल्ड होताना दिसते. डेफिनेटली पार्टनरशिप खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा 2 फलंदाज 3 फलंदाज बाद होतात त्यावेळेला एक कॅल्क्युलेशन माइंड मध्ये फिट ठेवायला पाहिजे की मला खेळपट्टीवर थांबून राहायचं. खेळपट्टीवर जर तुम्ही थांबून राहिलात अक्षय तर डेफिनेटली धावा ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल यावेळी मात्र जास्तीत जास्त चेंडू जर विचार केला तर थोडा बाउंस चेंडू होता मात्र ॲक्युरेट डिलिव्हरी पाहायला मिळते आणि तेच दर्शवलं जाते पंचांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आणि फलकावरती 43 धावा. नक्कीच नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं, ज्या पद्धतीने गुडलेन स्पॉटवरून चेंडू अचानक बाउन्स होतो त्यावेळेला नॅचरल बाउन्स म्हणून पाहायला मिळतो आणि प्रत्येक गोलंदाजाची इच्छा असते अशा प्रकारचे बाउन्स मला मिळावेत जेणेकरून मात्र फलंदाज पूर्णपणे बीट होईल आणि मला मिळालेला एक समाधान भावून जाईल. रोहित करता पुढचा चेंडू आडव्या बॅटने चेंडूला भिरकावून दिलं होतं मात्र तेवढी पॉवर त्या फटक्यामध्ये दिसला नाही आणि चांगला झेल मात्र मिड विकेट रिझनला कॅरी केलं जातंय. विकेट डाऊन होते आणि फलकावरती धावा मात्र
आकाशच्या माध्यमातून यावेळेला झेल कन्वर्ट केला गेला. 43 धावा, 3 गडी बाद झाले. 3.4 चेंडूचा खेळ झालाय. अयूब शेख मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत या अगोदर वाईट फेकला गेला होता 3-2 आणि त्यानंतर डॉट आणि विकेट आपण पाहू शकतात. केदारनाथ पाटील मॅचचा यावेळेला आपण पाहू शकतायत आनंद घेत असताना. बाईक की 4 व्हीलर विनोद मात्र त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी येत आहेत. थोडस रिफ्लेक्ट यावेळेला जरूर होतंय, त्यासाठी मात्र थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. 3.4 चेंडूचा खेळ झाला. अक्षय 43 धावा झालेत. फलकावर 3 गडी बाद झाले. तिथून पार्टनरशिप खूप चांगली विल झाली होती, परंतु अयूब शेखने मात्र खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत मात्र फलंदाज रोहितला या ठिकाणी बाद करताना आता मात्र ब्रदर्स जोडी, बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये जतीन आणि साहिल अशी जोडी पाहायला मिळते. हे क्रिकेटवरचं नितांत प्रेम आपण पाहू शकाल. आता मात्र बॉन्डिंग कसं असेल क्रिकेटच्या मैदानात खेळपट्टीवर हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. 4 चेंडू आणि फलकावरती झाल्या धावा 43, 3 विकेट. 5वा बॉल आल्या मात्र यावेळी चेंडूला जास्तीत जास्त फाईन केलं जाते. चेंडू मात्र थांबणार नाही. आउटफील्ड जास्त फास्ट आहे. चेंडू सीमा पार येतोय. कार्यसम्राट चौकार. थोडासा अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि यावेळेला मात्र थोडाफार कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर आला साहिल आणि तिथून चेंडू रिलीज झाल्यानंतर अयूब शेखचा आपण पाहतात हाय आर्म ऍक्शन जे मात्र श्रोते पाहत असतील रिप्लेमध्ये, मात्र चेंडू वेगाने होता परंतु वेगवान मारायला यावेळेला आपण पाहू शकता प्रत्युत्तर दिलं ते साहिल पाटीलने. हुकच्या फटक्यात कन्वर्ट केला. थोडासा हलकासा शफल झाला होता आणि तिथून मात्र हुक करत असताना लॉंग लेग यावेळेला मात्र आपण पाहू शकता सरळ चेंडू क्लिअर होते. 47 वर पोहोचले गेले. 47 लॉस ऑफ 3 विकेट. 3.5 चेंडूच्या समाप्तीनंतर ओम ब्रह्मदेव गोडदेव. अंतिम बॉल 4थ्या ओव्हर मधला पुन्हा एकदा यावेळी चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. बॉलिंग आता मात्र अयूब शेख कमबॅक करताना दिसतोय. 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 47 धावा. आतापर्यंत बॅटिंग लाईनचा विचार केला तर प्रत्येक खेळाडू जो येतोय तो मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतोय. एक पार्टनरशिप पुन्हा एकदा बिल्ड करताना दिसतोय. म्हणजे जर प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडताना दिसले म्हणूनच 4 ओव्हर मध्ये 47 धावा. मोठे फटके जरूर येतात मात्र सिंगल डबल देखील विसरला नाही गोडदेव संघ. नक्की सिंगल डबलला महत्व दिलं. अखूट टप्प्याच्या चेंडूला जैसी गेंद वैसी नसीहत दिली. हेच कॅल्क्युलेशन क्रिकेट पाहायला मिळतं कारण एक्सपिरियन्स खेळाडू कासरवडवली संघाकडे फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. एका साईडला आपण पाहतायत एक्सपिरियन्स खेळाडू ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ मात्र आपण पाहू शकता थोडेसे अनएक्सपिरियन्स खेळाडू सुद्धा त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यांचं टॅलेंट ही खूप महत्वाची भूमिका या क्रिकेटच्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. इथून अक्षय 4 षटकं कंप्लीट झाले. 47 धावा फलकावर लगावल्या गेल्या. 3 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. म्हणजे इथून काय तर 12 चेंडूमध्ये एक टार्गेट सेट केलं असेल दोन्ही बंधूंनी की आपल्याला या मात्र धावांपर्यंत पोहोचणं तेवढं साहजिकच असेल. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी, युवा विकास आघाडी व पतू पॅकर्स पुरस्कृत आपण पाहू शकाल कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023 हा टेनिस क्रिकेटचा सोहळा अगदी आजचा 3रा दिवस पाहायला मिळतो. पहिला दिवस आमच्या लाडक्या क्रिकेट प्रेक्षकांच्या माहितीसाठी एक गाव एक फॉर्मॅट मधून आपण पाहू शकलात. पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताई स्पोर्ट जुचंद्र या संघाने मात्र बाजी मारली आणि त्याला 2 हात करताना पाहायला मिळेल. भिवंडी तालुक्याचा एक नामवंत संघ, एका साईडला वसई तालुक्याचा ज्यांनी 10 मात्र फायनलिस्ट झाला यंदाच्या हंगामामध्ये तो दत्ताई स्पोर्ट जुचंद्र संघ पाहायला मिळतो. 2 वेळा उपविजेता ठरला. त्या संघाला स्वयंभू पायगाव हा संघ मात्र मात करेल. ऑन साईडला खेळला गेलाय जतीनचा छोटा पॅक बडा धमाका. सरळ चेंडूला फेकून दिलाय. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट. येतोय कार्य सम्राट षटकार. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर. चांगल्या प्रकारे स्टॉक क्रिएट केला फलंदाजाने आणि जबरदस्त चेंडूला फेकून दिलंय. म्हणजे जागा बनवली आणि फुलटॉस चेंडूचा कशा प्रकारचा उपयोग करायचा दर्शवून दिलंय मिस्टर जतीनने.
डेफिनेटली मला थोडीफार कुठेतरी ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड या खेळाडूची आठवण आली आणि जबरदस्त हा फटका मात्र क्लिअर करत फाईन लेगला छोटा पॅक बडा धमाका मूर्ती लहान कीर्ती महान जतीन पाटीलच्या बॅटमधून येतोय नितीन वैद्यच्या गोलंदाजीवर पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्टला यावेळेला षटकार येतोय नितीन वैद्य याच मैदानात त्याने कित्येक वेळा किमया खूप चांगल्या प्रकारची साध्य केले विकेट मेडनवर सुद्धा त्याने फेकलेले आहेत विकेट हॅट्रिक सुद्धा मात्र साध्य केलेले आहेत अशा प्रकारचं नितीन वैद्य एक क्लास गोलंदाज शॉर्ट चेंडू होता मात्र मोहम्मद यांच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय भरपूर वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये यष्टींच्या पाठीमागे सेवा करणारा यष्टीरक्षणाची भूमिका अर्थातच मोहम्मद यांना आपण पाहू शकतायत आणि भरपूर वर्ष खूप चांगल्या प्रकारचं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर त्यांनी क्रिकेट खेळलंय आणि एक माणुसकीचं नातं हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं धावांची गती स्कोर कार्डवर 53 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नितीन वैद्य पुन्हा एकदा सज्ज होईल ऑफ साइडला अप्रतिम क्लास क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय कव्हर ड्राईव्ह क्लासिकल चौकार 4 बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची यास बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची असा हे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले चांगला फटका क्रिएट केला पुन्हा एकदा 38 सर्कलच्या वरून कव्हरच्या वरून चेंडू मात्र फेकून दिले सीमा पार म्हणजेच रोहित जतीनकडे विचार केला तर ज्या मेरिट वरती चेंडू होतो त्या मेरिट वरती खेळण्याची क्षमता त्या खेळाडूमध्ये दिसते डेफिनेटली जबरदस्त हा चौकार होता सनंजय सूर्या ॲडम गिलक्रिस्ट ब्रायन लारा शिवनारायण चंद्रपॉलची आठवण करून दिली यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून निघून जातोय जतीन पाटील अप्रतिम फलंदाजी करत असताना नितीन वैद्य मात्र यावेळेला एक पहिल्या चेंडूवर षटकार दुसऱ्या चेंडू डॉट तिसऱ्या चेंडूवर चौकार चौथा चेंडू डॉट मात्र यावेळेला हे वेगळं समीकरण काहीतरी पाहायला मिळतं नितीन वैद्य लखन जाधव काहीतरी कान मंत्र देतो आपल्या पार्टनरला ही खूप महत्वाची भूमिका असते जेव्हा तुम्ही भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेट खेळताय तर एक्सपिरियन्स वाढतो आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा अपकमिंग यंग टॅलेंटला व्हायलाच हवा बॅटची एज लागते यावेळेला मात्र नशिबाची साथ जरूर मिळाले चेंडू फाईन लेगला निघून जातोय क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली जाते या तिहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाची 60 धावा अॅक्युरेट यावेळेला आपण पाहू शकता 60 धावांवर पोहोचला गेला अक्षय काय म्हणशील जतीन पाटीलची जी बॅट बोलू लागले अक्षरशः मात्र यावेळेला धावांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय खूप चांगली फलंदाजी आपण या खेळाडूचं कौतुक कसं करतील नक्कीच आतापर्यंत 11 चेंडू 29 धावा धणे केल्यात आणि ज्या मेरिट वरती तो फलंदाजी करतोय रिस्क जास्त घेत नाही आणि ज्या पद्धतीने फलंदाजी करते की ऑफ स्टंपवर चेंडू आला तर कव्हर ड्राईव्ह असेल आणि जर फुलटॉस चेंडू आला तर लॉंग लेग फाईन लेग रिझन मध्ये चौकार षटकार पाहायला मिळते चांगली फलंदाजी कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट देखील पाहायला मिळते आणि तेवढीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण बघतोय डेफिनेटली ऍब्सोल्युटली राईट आन्सर यावेळेला आपण पाहू शकतात गुडलेन स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर मात्र कशा पद्धतीने खेळायचं बॉटम हँडचा कसा उपयोग करायचा फुटवर्क कसं यूज करायचंय टेम्परामेंट टायमिंग कसं मात्र यावेळेला साध्य करायचंय हे सर्व कॅल्क्युलेट करून मात्र जतीन पाटीलने आतापर्यंत नेत्रदीपक चहू बाजूने फटके खेळले गेलेत असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक खेळले गेले प्रॉपरली धावा क्रिकेटिंग शॉटच्या माध्यमातून आलेत टप्पा पडल्यानंतर आता मात्र यावेळेला साहिलला पूर्णपणे चाच पडण्यास भाग पडला गेला टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला होता आणि मोहम्मद मात्र त्या ठिकाणी आपण पाहू शकता यष्टीरक्षकाची भूमिका साकारली जाते आतापर्यंत 5 षटकांचा खेळ झालाय 5 षटकांमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 60 या धावसंख्येवर 12ची सरासरी करंट रन रेट आपण पाहू शकाल आणि जतीनचा जर यावेळेला आपण उल्लेख केला तर 11 चेंडूमध्ये 29 धावा त्याच्या बॅटमधून आल्या गेलेत साहिल पाटील 3 चेंडूमध्ये 4 धावा सुपर बॅटिंग आपण पाहताय घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक तत्पूर्वी कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023 करण्या निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्या निघाला केलं म्हणत त्यानं घर केलंय मनात त्यानं युवा मुदार दमदार फुलाची तीज दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर 60 धावा झाल्यात फलकावरती 5 ओव्हरचा खेळ झालाय आतापर्यंत चांगली फलंदाजी झालाय गोडदेव संघाच्या माध्यमातून स्लॉग ओव्हर घेऊन येतोय बॉलिंग मार्क वरती भावेश येतोय हे 6 चेंडू देखील महत्वाचे असतील
जी कारण की आतापर्यंत चांगल्या धावा आल्यात, मात्र जास्तीत जास्त धावा घेण्याच्या नादामध्ये कधी कधी फलंदाज बाद देखील होतात, गोलंदाजाला देखील बेनिफिट होतं आणि जर बॅट लागली तर मोठ्या धावा देखील बॅटरच्या येऊ शकतात. नक्कीच शेवटचं षटक म्हटलं की ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक आणि स्लॉग ओव्हरमध्ये तुम्हाला खूप मोठ्या धावा करायच्या असतात. 60 धावांपासून तुमचं मात्र एक कॅल्क्युलेट असतं. डगआउटमध्ये जास्तीत जास्त चर्चा असते की 20 धावा निदान आल्या ना तरी सुद्धा एक मोठ्या बलाढ्य संघासमोर मात्र त्या सॅटिस्फाईड आपल्याला पाहायला मिळतात, कारण संघ सुद्धा मजबूत आहेत, यात काही शंका नाहीये. पुढचा बॉल यावेळी मात्र अगोदरच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या ठिकाणी मात्र रनआउटच्या माध्यमातून विकेट जाताना दिसतोय. कुठेतरी यावेळी चुकीचा शॉट सिलेक्शन होता, चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही, मात्र स्वतःवरती जास्तीत जास्त भरोसा दाखवेल का साहिल पाटील, कारण की या एंड खेळत असताना त्याला बेनिफिट असेल का हे देखील पाहिलं जाईल. विकेट डाऊन. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रटणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र रटणार हाय. मंत्र रटणार हाय. शिट्टी वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टीच वाजणार. साईड बॅट्समॅन मात्र रनआउट होतो. विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता भाग पाडलं जाते, कारण की साहिल पाटील त्या ठिकाणी आहेत आणि जतीन हे दोन फलंदाज आपण बघत होतो. या अगोदर जतीन रनआउट झाला. साहिलने आता स्ट्राईक घेतलाय, विश्वास दाखवेल का ऋषिकेश ने येणारा बॅटर आपण बघतोय नॉन स्ट्राईकला. बॉलिंग मार्फत भावेश पुन्हा एकदा सज्ज होताना जास्तीत जास्त वर्ष पळवण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग फटका, एसटी रक्षक जातोय चेंडूच्या मागे. यावेळी मात्र चांगला चेंडू कॅरी करता आला नाही, जजमेंट चांगला होता आणि कुठेतरी एक धावला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावेची वाढ, फलकावरती धावा आहेत टोटल 62 धावा. पहिले चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर सॅक्रिफाईस करण्यासाठी आपल्या बंधूला भाग पाडलं जतीन पाटीलला, ज्याने मात्र खूप चांगल्या प्रकारची खेळी केली, एक इनिंगला सजवलं आणि अतिशय मात्र संकटात संघ सापडत असताना यावेळेला प्रतिकूल परिस्थितीवर त्याने मात केली आणि सुपर इनिंगचा यावेळेला खेळ मात्र आपण पाहू शकला. 13 चेंडूमध्ये 29 धावांचं योगदान दिलं. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळी जागा बनवली ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे येईल आणि त्या ठिकाणी पाहतोय तर काय तर चांगले फिल्डिंग लॉंग लेग रिझन मध्ये आणि 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावेची वाढ, फलकावरती धावा 64. 64 धावा, 3 चेंडू. 3 चेंडूचा खेळ झालाय. 64 धावा, फलकावर 4 गडी बाद झाले. साहिल पाटील आणि ऋषिकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटीलचा विचार केला 5 चेंडूमध्ये 8 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जमविल्या गेल्यात आणि संघाला मात्र घेऊन जाते 64 या धावसंख्येवर. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष राहिलाय. या 3 चेंडूमध्ये अक्षय मात्र अजून रणनीती बाकी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना निदान 10 धावा जरी आल्या तरी सुद्धा एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल. यावेळी मात्र आयुब शेख फक्त आणि फक्त चेंडूला पाहत राहिला. चेंडू गेलाय सीमा रेषी पार. येतोय दर्जेदार धमाकेदार कार्यसम्राट. शिट्टीच वाजणार हाय दादा, शिट्टी वाजणार अप्रतिम. जवळजवळ 5व्या स्टंपला आले होते, शफल झाले होते, तिथून फुलटॉस चेंडूला कन्वर्ट केलं गेलं, बॉर्डरमॅनचा उपयोग केला आणि मनगट जबरदस्त पाहायला मिळतं साहिल पाटीलचं आणि या मनगटामध्ये जान आहे असं म्हणायला हरकत नाहीये. इथून मात्र चेंडू क्लिअर झाला तो वाइडिश लॉंग ऑन म्हणजे पॉवरफुल फटका पाहायला मिळाला. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये साहिल पाटीलचं यावेळेला मी नाव घेईन. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस शॉट बाय साहिल पाटील, कार्यसम्राट, षटकार. 70 धावा फलकावरती. 4 चेंडू फेकून झाले. तर पुन्हा एकदा साहिल करता हा 5वा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉच चेंडू मिस केला जातोय. स्वतःला कोसत असेल की हा चेंडू मात्र बॅट वरती आला नाही. 5 चेंडू आणि 70 धावा. या अगोदर जतीनने चांगली फलंदाजी केली होती. रनआउट साठी विकेट सॅक्रिफाईस केला, मात्र तो योग्य ठरलाय सध्याच्या घडीला, कारण की धावा देखील येतात. एक षटकार आलाय, त्यानंतर 2 डबल, म्हणजेच आतापर्यंत या ओव्हर मध्ये ओव्हरऑल 5 चेंडू मध्ये 10 धावा आल्यात. अंतिम बॉल या पहिल्या इनिंग मधला 70 धावा.
पुन्हा एकदा स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. 70 धावा लगावल्यात आणि 71 धावांचं आव्हान सामोरं ठेवलं. कमबॅक केलंय प्रमोद सर या गोलंदाजाने. भावेशचं मी या ठिकाणी कौतुक करेन. षटकार आल्यानंतर सुद्धा मात्र स्वतःला या ठिकाणी स्थिर ठेवलं, विचार केला आणि स्वतःला प्रश्न विचारला, मी एक चांगला गोलंदाज आहे, मला कर्णधाराने मला त्यासाठी चेंडू सुपूर्त केलाय. एक षटकार आला तरी काय झालं, माझ्याकडे ती गुणवत्ता आहे, ती मी मात्र या ठिकाणी साध्य करेन. काही गोलंदाजांचं खच्चीकरण होतं. षटकार आल्यानंतर थोडेसे यावेळेला आपण पाहू शकतात की कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन त्यांचं लूज होतं आणि शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकतात, फुलटॉस चेंडू येतात. परंतु इथे भावेशने ते केलं नाही. आपल्यामध्ये असलेली जी गुणवत्ता, आत्मविश्वास, जे धैर्य आहे, जी जिद्द आहे, ते मात्र पणाला लावून चांगली गोलंदाजी केली. गुडलेन स्पॉटवरून चेंडूला मात्र स्विंग अँड सीम या दोन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. चेंज ऑफ पेस केलं, नकल चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. या सर्व काही गोष्टींचं गुणवैशिष्ट्य घेऊन भावेशने मात्र हे 3 चेंडू हाताळले गेले आणि ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 70 धावांवर पोहोचला गेला संघ. 71 धावांचं लक्ष्य प्रिन्स 11 कासार वडवली या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे आणि तत्पूर्वी ओम ब्रह्मदेव गोडदेव संघ क्षेत्ररक्षण करेल आणि कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदलाव होईल. दोन्ही मात्र समालोचक साथी मित्र या ठिकाणी उपस्थित राहतील कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. या पण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तुकाराम मांगेला सर आणि एका साईडला संकेत जी पाटील यांना आपण पाहणार आहोत. एक व्हॉइस ऑफ नारंगी, व्हॉइस ऑफ राई या दोन मात्र समालोचकांचं आम्ही स्वागत करतो कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. नुकतंच अमित दादा पाटील यांचं मात्र या ठिकाणी आगमन आणि त्यांची स्पर्धा 17, 18, 19 मार्च रोजी 50,000ची स्पर्धा त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने येणार आहे. 71 धावांचं लक्ष घेऊन येतील. तत्पूर्वी देऊया आपण युवराज हिमालय यांच्या डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. लाईव्ह ऍक्शन जेटीसी जी चंद्र टेनिस स्टेडियम. आई तुझा माहेर डोंगराचे पायाशी हाय आई तुझा माहेर नाम आडवा डोंगर त्यानु आईचा मंदिर आडवा डोंगर त्यानु माऊलीचा मंदिर वाहन हाय ग कोंबुरा आई बसली कारले डोंगुरा आईला माझ्या तनाचा मन माझ्या तनाचा मन. तर दुपारच्या सूत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडू, प्रेक्षक आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा या मैदानावरती सहर्ष स्वागत. आपण पाहताय बहुजन विकास आघाडी आणि युवा विकास आघाडीच्या जोडीनं पतू पॅकरचा पुरस्कृत कार्य सम्राट युवा आमदार चषक 2023 क्रिकेटचा महासंग्राम आपण अनुभवत आहे. याच्या अगोदर आपण 2 आवाज ऐकले होते. याच परिसरात एक आवाज अक्षयजी साटम आणि एक अन्य बातमीतील आमचे समालोचक मित्र प्रमोदजी शेडगे यांचा आवाज आपण ऐकला होता. त्यानंतर आमच्या समेत पुन्हा एकदा जोडले जातील संकेतजी पाटील. आव्हान आहे इथून जे 71 धावांचं आव्हान या मैदानावरती पार करायचं आहे ते प्रिन्स 11 कासार वडवली या संघाला. 6 षटकांचा सामना आहे. पंच रेडी होता. दोन्ही फलंदाज मैदानाच्या दिशेनं येतात. चला क्षेत्ररक्षण आपण सजून घ्या. गोडदेव संघ पुन्हा एकदा एका सॉंगला ऐकूया. पाठच्या मॅच मध्ये आपण 53चा पाठलाग नाही झालाय, पण पहिल्या दिवशी असा सामना पाठलाग झालाय, एकत्र पाठलाग झालाय. तर हा इंटरेस्टिंग मॅच आहे. इंटरेस्टिंग मॅच मध्ये बऱ्याचशा गोष्टी वरती चर्चा होईल. तोपर्यंत ऐकूया हिमालय यांना युवराज डीजीच्या माध्यमातून एक संगीत सॉंग आणि येऊया मॅचच्या दिशेने. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटासारखा असं एकच हाय कमी कशात नाही, असं एकच हाय कमी कशात नाही, चाहने वाला है सबका हर समाज सेवक शोधून त्यांचं काही गोष्टी दाखवतात. 4 व्हीलर्स
बाजूला एक एक जी- सँट्रो आहे, लक्षात घ्या. बाजूला एक सँट्रो आहे. कोणाची गाडी असेल तर प्लीज तिथून बाजूला करा. मित्रांनो, गाड्या पार्क अशा करा जेणेकरून रिफ्लेक्शन होणार नाहीये. एकूणच जे सूर्याचं रिफ्लेक्शन्स आहेत ते होणार नाहीयेत. अशा पद्धतीने पॅक करा. सँट्रो कार आहे ती. चला मॅच ऑन करा प्लीज. जास्त वेळ वाया जातोय. पंचांना विनंती करतोय मॅच ऑन करायची आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि एकूणच आपण बघतोय जास्त त्रास होतोय का त्या गाडीचा? ओके, गोंडपाड असेल तर टाकून द्या ना प्लीज. गोंडपाड आहे का? 5397 सँट्रो कार आहे. प्लीज कोणाची असेल तर प्लीज, नाहीतर एक कपडा टाकून द्या त्या गाडीवर लगेच. आपल्याकडे जास्त वेळ नाही मित्रांनो. 6 षटकांचे सामने खेळतोय. आगाची जोडी मैदानात आले. एका बाजूला अय्यूब आहे तर दुसऱ्या बाजूला आकाश परेट आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही आकर्षक खेळाडू, दोन्ही उत्तुंग फटके खेळणारे खेळाडू. मात्र एका बाजूला ओम ब्रह्मदेव गोडदेव. काय बॅटिंग पाहिली आपण एकूणच जतीनची, काय बॅटिंग पाहिली प्रत्येकची. त्यानंतर साहिल पाटीलनं देखील जबरदस्त हातभार लावलाय. त्यामुळे ही धावसंख्या फुलले 70च्या पलीकडे. जेव्हा आपण प्रिन्स 11 कासारवाडोली संघासमोर परफॉर्मन्स देतो तेव्हा निश्चितच तुमची ताकद दिसून येते. कारण हा एक असा संघ आहे ज्याने उत्तमोत्तम संघांना पराभूत केलंय. आणि निश्चितच एकूणच एवढ्या वर्षाची जी गोडदेव गावाची जी पुण्याई आहे ती कुठेतरी आता पुढे नेण्याचा तो वारसा ते पुढे नक्कीच नेत आहेत. ही गोष्ट आपण नक्कीच सांगू शकतो तुकारामजी मांगेला. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने तुम्ही चर्चा केली करणार दोन्ही खेळाडूंना जी फलंदाजी केली संघाची गरज ओळखून आणि परिस्थितीवरती लक्ष ठेवून. असं नाही की 8 वेळा तेवढे फटके खेळलेत. योग्य वेळेला योग्य फटके या दोन्ही फलंदाजीने घेतलेत. त्यामुळेच ही धावसंख्या जसं तुम्ही उल्लेख केला फुलले. पण एकत्रचा पाठला काय समोरचा कासारवाडीचा संघ आहे. या मैदानावरती खेळण्याचा अनुभव याही संघाकडे आहे. आणि महत्वाचा खेळाडू अय्यूब शेख जो स्ट्राईक वरती आलाय, ज्याच्यावरती बरंचसं दारोमदार आहे. साहिल पाटील गोलंदाजी सज्ज होतोय तर स्ट्राईक एंडला फलंदाज अय्यूब शेख सज्ज होतोय. नॉन स्ट्राईक एंडला आकाश आहे. पॉवर प्लेचं ही षटक भरपूर इम्पॉर्टंट षटक असेल दोन्ही संघांच्या दृष्टीने. लेट्स सी काय करताय साई वर्सेस अय्यूब. पहिला चेंडू डेडन स्पॉट ब्लॉकर मधला चेंडूला स्टाइलिश पद्धतीने ड्राईव्ह केलाय. चेंडू येतोय अलंग द कार्पेट तो म्हणजे लंगन रिजन मध्ये. एका धावेने सुरुवात होते अय्यूबची. आकाश इंटरेस्टिंग प्लेअर आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणाला कसं भिजायचं या गोष्टीकडे आकाशचं लगेच लक्ष असतं आणि हवाई हल्ले तो जास्तीत जास्त करत असतो. लेट्स सी या पर्टिक्युलर मॅच मध्ये आकाशची ती कामगिरी दिसेल का हा प्रश्न आहे. मात्र या एकूणच ओम ब्रह्मदेव संघाकडे जर बघितलं तर बरेच बदल दिसत आहेत. आज साहिल पाटील आपण बघतोय साहिल विवेक पाटील गोलंदाजी करताना दिसणार नाही. याचं कारण ते इंजरीमध्ये आहेत. नवीन रिक्रुटमेंट देखील पाहायला मिळतात. यावेळेला अक्रॉस खेळायला गेलेत. आकाशचा प्रायमरी फटका तिथे दिसून आलाय. योग्य फटका नाही या मात्र तरी सुद्धा एक धाव मिळेल. संघाची धावसंख्या 2. तर ओम ब्रह्मदेवच्या संघाविषयी म्हणत होते आज अनेक रिक्रुटमेंट इथे पाहायला मिळत आहेत. भावेश पाटील आपण बघतोय एकूणच संघामध्ये दिसतील मास्टरचे खेळाडू आहेत. त्यानंतर आज कादिरबाई सुद्धा दिसत आहेत, कमलेश जुबेजी. त्यामुळे त्यांचं देखील करूया वेलकम. यावेळेला डाऊन द ग्राउंड हा फटका खेळून काढलाय. चेंडू 1 बाउन्स येतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. ज्या पद्धतीने फटका खेळलाय बिलकुल सीधा केलाय अय्यूब शेख यांनी. तीर की तरह सीधा केलाय. चौकार आलाय. आणि अय्यूब आणि आकाश पाहिलं ना सुरुवात ए पासून येते. अटॅकिंग बॅट्समन आहेत. A4 अटॅक A4 हे अय्यूब स्ट्राइक एंडला. इथून विडॉपच्या डोक्यावर खेळायचं होतं. अटॅक करायला गेले, हमला करने की कोशिश और शिकार होके वापिस जाना पड़ेगा. इथून विकेट झाला अय्यूब शेखचा. एक बिग विकेट, बिग ब्लो गॉन. डीजे पाठीशी सारा गाव कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. वाटेच्या चेंडूला जर बघितलं तर हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवण्याचा प्रयत्न केला पण बॉटम ऑफ द बॅट लागलाय अय्यूबच्या. एक चौकार चांगला फटका खेळला होता अय्यूब शेख यांनी. समोरच्या दिशेनं सुंदर फटका खेळला होता पण थोडासा खोलवर टप्प्यात चेंडू साहिलनं
हाताळलाय आणि साहिलची कामगिरी म्हणजे आता त्याच्या अगोदर आपण पाहत होतो एक चांगली फलंदाजी सुद्धा साहिलने केले आणि ज्यावेळेला संकेतजी ज्यावेळेला एखादा खेळाडू आहे ना चांगली फलंदाजी करतो ना त्याचा फायदा तर टीमला झालाय. मोठी धावसंख्या उभारताना 70 झालाय पण ती धावसंख्या उभारताना जो कॉन्फिडन्स आलाय ना तो आता परावर्तित होतोय. जसं तुम्ही उल्लेख केला ना 4 व्हीलरच्या काचेवरती सूर्यकिरण तिथून परावर्तित होतात रिफ्लेक्शन तसं रिफ्लेक्शन या मॅच मध्ये साहिलच्या बाबतीमध्ये घडलंय. एक चांगली बॅटिंग केले आणि आता चांगली बॉलिंग करताना गोलंदाजी करताना आलेल्या आत्मविश्वासाचा फायदा साहिलला होतोय. मात्र फलंदाज इथे बाद झाला. अय्यूबची रिएक्शन इंटरेस्टिंग होती. त्यांनी दोन्ही हात आपण बघतोय डोक्यावर घेतलेत की एक्झॅक्टली काय करून बसलोय मी. हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा होता. इथे डायरेक्ट हिट होऊ शकला असता मात्र ती गोष्ट घडत नाहीये. कॉलबॅक केलंय इथे प्रसाद तांडेल. पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय आणि अशा पद्धतीने जर आपण विकेट दिल्या तर समोरचा संघ डोईजड होऊन बसेल आणि कदाचित याच गोष्टीसाठी इथे कॉलबॅक केलाय. हा चेंडू देखील इथे निर्धाव जातोय. सरासरीकडे लक्ष घातलं तर निश्चितच एक मोठी सरासरी आहे. जवळजवळ 14 धावा प्रति षटकामध्ये करायचे आहेत आणि असं असताना पहिला धक्का क्विक टाइम मध्ये बसलाय तो म्हणजे प्रिन्स 11 कासारवाडी संघाला इथून पुढे पार्टनरशिप मस्त होऊन बसले. नेक्स्ट बॉल साहिल. That's a very good shot. Very good shot. चेंडू वन बाउल सीमारेषेकडे येताना दिसतोय. जतीन वेगाने आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. मिळतील फक्त 2च धावा. गुड क्रिकेट बाय उमरा मध्ये गोडदेव. काय जबरदस्त षटकाची सांगता होते. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर गडीबाद, 5वा चेंडू निर्धाव आणि शेवटच्या चेंडूवर आले 2 धावा. इंटरेस्टिंग सामना, इंटरेस्टिंग षटक, ग्रेट मॅच. पहिल्या षटकात जसं तुम्ही उल्लेख केला होता कारण एक चौकाराला विकेट आला धावा झाल्या त्या 8. आता समीकरण बघूया. आस्किंग रन रेट आता 12.7च्या घरात गेलाय कारण इथून जवळपास जर 30 चेंडूचा खेळाचा आपण उल्लेख करायचा झाला तर इथून 63 धावांचं अजूनही आव्हान आहे. एक संगीत ऐकूया. डीजे रेडी आहेत आमचं आणि त्यानंतर 30-63च्या खेळात पुन्हा येता येऊया. साजण माझा उधाणली मनी फिरती. सुंदर गीत वाजलं गेलं म्हणजे जास्त करून बोटीवरती शूट झाले आणि पहिला कोण होता तर साहिल होता. साहिल याचा अर्थ किनार आहे. आता या बोटीतनं कोण जाणार किनाऱ्यावरती कोण सुखरूप उतरणार कारण कासारवाडीच्या बाजूला सुद्धा एक काडी आहे. घोडदेवच्या थोडस पुढे गेलं तर भाईंदरची सुद्धा काडी. तीच काडी पुढे जाते. तीच काडी पुढे जाते. पुढे जाऊन तिथे अरबी समुद्राला मिळते. इथून कल्याणच्या दिशेनं जात आहे. गोलंदाज तयार झाले. आता जय पाटील आहे. 30-63चा मॅच आहे आणि प्रोडक्शन करण्याची अर्ली स्टेज आहे पण तो ज्या पद्धतीने आता खेळ चाललाय आणि टीम घोडदेवचा संघ जो खेळतोय सध्याच्या घडीला थोडेसे वरच्या बाजूला आहे पण पलटवार कधी येऊ शकतो या मॅच मध्ये कारण समोर प्रिन्स 11 कासारवाडी संघ आहे. पलटवार जरूर करणार. पलटवार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचले होते नाही झेल टिपू शकला. एक धाव पुढे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इथून काय घडतंय घोडदेव टीम साठी. ये तेरी है या मेरी है म्हणजे हा कॅच माझा आहे का तुझा आहे. ये तेरी है या मेरी है और इस चक्कर में गेंद बीच में गिरी है. 2 धावा या चेंडूवरती आल्यात. धावा झाल्या धाव फलकावरती 10. आव्हान आहे 71 धावांचं. याच दरम्यान मंचावर आगमन झालंय ते म्हणजे आविष्कार दादा पाटील यांचं. बहुजन विकास आघाडी वाकीपाड्याचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा मंचावर. त्यांच्या समवेत प्रथमेश कैलास पाटील यांचं देखील स्वागत करूया. एक जबरदस्त बायकर म्हणून ज्यांची ओळख आहे तो आमचा पत्तू. वेलकम पत्तू. यावेळेला आकाशसाठी संधी आणि संधीचा योग्य वापर. डिफाईन लेग रिझन मध्ये आलाय. अप्रतिम चौकार 4 धावा. चेंडू होता. आकाश नाही खेळणार. सावकाश नाही खेळणार कारण त्याला माहिती आहे वेगानं जायचंय या क्षणाला. धावा झाल्या धाव फलकावरती 14-14 वरती म्हणून मी म्हटलं ना पलटवार येणार. एका बाजूला वार झालाय तर पलटवार येणार कारण कासारवाडीचा संघ जाणतो अशा मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी काय करायचं आहे. हीच वेळ आहे म्हणजे तो टॅगलाईन मी वापरत आहे. ही ती वेळ आहे आता. घोडदेव टीम जो दबाव प्रेशर धडपड कायम ठेवायचा आहे त्याकरता चांगली गोलंदाजी यायला हवी. गोलंदाज जय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती.
अजून एक आगोटब्याचा डौकचा फटका, सुंदर फटका. आकाश जो नाही खेळणार सावकाश, चेंडूला धाडले लॉंग लेग रिजन मध्ये. चौकार, 4 धावा. चौकार. पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू आणि आकाश समोर. आकुटप्याचा चेंडू म्हणजे एक पंचपक्वानाचा वाढलेला ताट आणि एक पदार्थ फक्त उचलायचा होता. तो उचलल्या पदार्थ केला. 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात. आकाश ऑन फायर, रेग्युलरली फायर करतोय. 11 वरती पोहोचला आणि संघ पोहोचलाय 18 वरती. 1.3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. इथे जर विचार केला तर निश्चितच जयला आपली लाईन चेंज करावी लागेल, कारण मगाशी ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलात की आकाश समोर हे पंचपक्वानाचं ताट ठेवलं जाते आणि तो सातत्याने त्याचा उपयोग करतोय आणि एकूणच त्याचा वापर करतोय. त्यामुळे निश्चितच आपले लाईन चेंज करावी लागेल. लेट्स सी इथे काय करताय जय पाटील. पुन्हा एकदा वर पिच केलाय चेंडू. काय चेंडू उडवलाय गॅप मध्ये. अजून एक येदार लागोपाठ आलाय. हा तिसरा चौकार. ग्रेट बॅटिंग बाय आकाश पारेख. जितेंद्र ठाकूर हे दुधानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखर. कॉन्टेस्ट बघा कसं सुरू आहे. या अगोदर प्रथम फलंदाजी करताना गोडदेव संघानं 12 चेंडूत 22 धावा केल्या होत्या. मात्र या वेळेला आपण प्रिन्स 11 कासारवाडीच्या संघाकडे जर पाहिलं तर त्यांनी 10 चेंडूत 22 धावा केलेत. थँक्यू व्हेरी मच विशाल बोईर. आकर्षक माहिती देत आहेत आणि आकर्षक गुणलेखक आहेत. वेल डन विशाल. चांगली माहिती. आणि म्हणून मी म्हटलं होतं ना की या षटकामध्ये पलटवार येणार. पलटवार आलाय. गेल्या 3 चेंडूवरती 3 चौकार. 4 चौकारांची हॅट्रिक आपण पाहतो आकाशला. मग आता जयला काय करायचंय. इतका वेळ जर जाऊन दिला तर मॅच नाही थांबणार. जयसाठी फार महत्वाचं आहे. स्क्वेअर कटचा 4 अँड अगेन 4. कार्यसम्राट चौकार. 4 धावा. चौथ्या चेंडूवरचा चौकार आपण पाठवू शकतो आपण. ज्या पद्धतीनं एक पहिला फेविक्विकची ऍड यायची बघा. पाठीमागे गेला, जागा बनवली, स्क्वेअर कट केला. मासे पकडायला त्याचा फेविक्विक लावायचा ना. 4 मासे एकदम यायचे. तसं फेविक्विकच्या ऍड प्रमाणे याने 4 चौकार ठोकल्यात या क्षणात. धाबा आहेत 26-26. लवकर ओळखतोय लाईन अँड लेंथ. लवकर ओळखतोय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड थोडासा जास्त नक्कीच वेळ आहे. इथे मात्र अक्रॉस करायला गेलेत. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे. पंचांनी योग्य ओळखलंय आणि निश्चितच ही अपील फेडायला लावलंय. लेग बायचा विचार होतोय. अजून एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचते 27 वर. षटक संपले. 2 धाव संख्या 27. सरासरीच्या दृष्टीने संघ अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे सरकतोय. 1 विकेट मिळाली. अयुब लवकर बाद झाला, मात्र त्याचा कोणताही परिणाम नाहीये. हे दोन्ही बॅटर जर बघितले तर निश्चितच आकाशकडे सर्वांचं लक्ष वेधतोय. काय जबरदस्त बॅटिंग दाखवली. आणि मी माशी म्हटलं की काही सेकंद त्याच्याकडे लवकर आहेत. एक प्रश्न असा नक्कीच विराट कोहलीला विचारला होता की एकूणच रोहित शर्माची बॅटिंग म्हणजे काय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की निश्चितच रोहित शर्मा हा इतर फलंदाजांपेक्षा का वेगळा, कारण आम्हाला चेंडू आम्ही एका सेकंदात ओळखतो, मात्र रोहित शर्माकडे जी वेळ आहे ना ती त्याच्याकडे 1.5 सेकंद आहे. तो नक्कीच त्यावेळेला ज्या पद्धतीने बॅटिंग करायची तशी करू शकतो. म्हणजे आरामात एकूणच तो लेंथ लवकर ओळखतो. ही गोष्ट इथे सांगावीशी वाटते. आणि कदाचित आता जी बॅटिंग आपण आकाशची बघतोय त्याच्याकडे तो 1.5 सेकंद आहे. तो आरामात चेंडूची लाईन ओळखतोय आणि फटकेबाजी करतोय. बिलकुल तुमच्या त्या मुद्द्यावरती मी येणार आहे, कारण चेंडूची लेंथ ओळखणं फार गरजेचं होतं. आणि तीच गोष्ट थोडस मी वेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता आहे. बघा जेटीसीच्या माध्यमातून आपण युट्यूबवरती सामना बघतोय. माझ्याकडे मोबाईल आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे, पण ज्या मोबाईलचा प्रोसेसर फॉर्म आहे जास्त आहे ना, ज्याच्याकडे हार्ड डिस्क मोठी आहे किंवा ज्याच्याकडे रॅम जास्त आहे त्याला तो लवकर मॅच दिसतो. तसा तो खेळ आहे. आपल्याला 1 चेंडू नंतर दिसतो, तसा तो खेळ आहे. गोलंदाज रेडी झालाय. पहिल्या चेंडूला ऑन साइडला केलं. स्विपचा चेंडू होता. डिप्स रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चुकलाय. पंबल्स तिथून चुका होतात आणि चुकांचा फायदा. कारण बरेच वेळा आपण बघतोय ना, एखादा लाईव्ह मॅच सुद्धा बघतोय ना, मग कधी कधी आपल्याकडे लेट होतो, बाजूच्याकडे लवकर दिसतो. त्याला कारण असतं इनबिल्ड मेमरी, इनबिल्ड जे स्ट्रॉंग असतं. कदाचित त्या फलंदाजाचं इनबिल्ड जे आहे ना ते स्ट्रॉंग आहे, त्याचा फायदा त्या फलंदाजाला झालाय.
नेक्स्ट बॉल साहिल पाटील फुलटा डिलिव्हरी आहे मिस टाइम स्ट्रोक झालाय या गडीला झेल घेणं भरपूर कठीण आहे मात्र चेंडू जर बघितला तर चांगला बॅकअप केलं जातोय रोहित भारद्वाज यांच्या मार्फत आज बॅटिंग लाईनअप देखील भरपूर शफल केले ते म्हणजे गोडदेव संघाने याचं कारण कदाचित वेगळं असू शकेल मात्र निश्चितच ज्या पद्धतीने बॅटिंग दाखवली ते जतीनला प्रमोट केलं या सामन्यामध्ये कारण रोहित भारद्वाज जबरदस्त फॉर्मात आहेत गोडदेव संघासाठी मात्र जतीनने जी कामगिरी केली ती देखील आकर्षक आहे मात्र या धावसंख्येचा जो पाठलाग सुरू आहे तो जास्त आकर्षक आहे इथे आईज ऑन आकाश सगळ्या गोष्टी आता आकाशावर येऊन थांबत चालल्यात व्हेरी गुड बॅटिंग नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा इथे जर बघितलं तर ऑन साइडला टर्न केलाय हा झेल नाहीये मात्र चेंडू सीमारेषा पार जाणार आकाशच्या बॅट मधून चौकार येणं हे आता जर बघितलं तर नित्य नियमाचं तो आता दररोज बाउंड्री मारते हीच गोष्ट इथे पाहायला मिळते आलाय अजून एक चौकार कार्यसम्राट चौकार संगतीला घेऊन आला थँक्यू आतापर्यंत आकाशच्या चौकावरती नजर टाकली तर जवळपास 5 चौकार आकाशच्या बॅटमधून आल्या डबल कवरती 35 अर्धा पल्ला झालाय पुन्हा एकदा स्वीप केल्या चेंडूला गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाटल्या करतायत तिथून क्षेत्ररक्षक धरू झाले एका धावावरती समाधान मानावं लागले पहिल्यांदाच एक धाव आणि एका प्रसाद करणं चांगला कॉलिंग यस नो वेट फार महत्वाचा असतो का ते आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू धावा झाले 36 अर्धा पल्ला झाला अजून 35 ची आवश्यकता 2.4 षटकांचा खेळ झालाय आता 10.50 सरसरीने तुम्हाला पुढे जायचंय साहिल पुन्हा गोलंदाजीला रेडी होतो स्ट्राईकला फलंदाजी आहे प्रसाद फुलटॉस चेंडू हवेत चेंडूला खेळलाय लंब मध्ये क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली विकेट नाही इथून संधी आली होती संधी गमावलेत एक धाव चेंडूवरती पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रसाद करत होतो पण आकाश सांगतोय बाबा एकदा दिली संधी तुम्हाला मिळाली ती संधी घालवू नका एक धाव चेंडूवरती पूर्ण 2.5 षटकांचा खेळ झालाय धावा आहेत त्या 37 आकाश खेळतोय 28 वरती हा झेल होणं गरजेचं होतं कारण इथे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला ब्रेक थ्रूची भरपूर गरज होती मात्र हा सोपा झेल हिरननं सोडलाय आमच्या डोळ्यावर विश्वास बसू शकला नाहीये चेंडूच्या रेषेत ते व्यवस्थित होते मात्र एकूणच आपण बघतोय तो झेल सुटलाय यावेळेला बॅटची लागते चेंडू जर बघितला तर शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये आलाय नितीन वारे यांच्याकडे आलेला चेंडू मात्र एक धाव देऊन लगेच जातोय या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती जाऊन पोहोचते 38 वर षटक संपलेली आहे 3 म्हणजे 3 धावसंख्या झाली 38 कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर गोडदेव संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 37 त्यामुळे एका धावने संघ पुढे आहे मात्र निश्चितच ती महत्वपूर्ण धाव आहे लक्षात घ्या कारण कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे या सामन्यातला तो पूर्णपणे अजूनही कायम आहे 3 षटक संपलेले धावसंख्या 38 इक्वेशन जर बघितलं तर शेवटचे 3 चेंडू 18 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि 33 धावांची गरज आहे त्यामुळे कंट्रोल सीचा एकूणच आपण क्रिकेटचा सी एक पाहतो तो म्हणजे कंट्रोल आपल्याला इथे सातत्याने दिसून येतोय कासार रोडवली संघाच्या माध्यमातून संगतीला घेऊन आला समाज सेवा करण्याने म्हणत त्यानं घर युवा मुदार दमदार फुलाची तीज दादा ठाकूर आपला क्षितिज दादा ठाकूर 14 चेंडूत 32 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत पाहायला मिळते या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जर बघितला तर नो डाऊट आकाश रिपड यांना तुम्ही पाहू शकता आतापर्यंत 5 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळत कार्यसम्राट युवा आमदार चषक 2023 चं हे आयोजन अनेक मान्यवरांचा सहभाग मात्र या स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर झालं तर ते असेल म्हणजे 1 रुपयाची देणगी न घेता या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे थँक्यू व्हेरी मच बहुजन विकास आघाडी थँक्यू व्हेरी मच युवा विकास आघाडी आणि मनापासून धन्यवाद असतील ते म्हणजे पतू पॅकर्स आणि फार मोठं स्टेज फार मोठं एक व्यासपीठ इथल्या खेळाडूंसाठी या स्पर्धेच्या निमित्तानं नक्कीच निर्माण झालंय आणि म्हणून म्हटलं होतं ना पर्सन नाही तर पर्सनॅलिटी व्यक्ती नाही तर व्यक्तिमत्व असं आपण पाहतोय कन्या अर्थात बेटा भोईर यांचं आपण जे व्यक्तिमत्व आपण पाहिलंय मॅच सुद्धा रंगलाय मैदानावरती थोड्याशा वेळासाठी हा मॅच संपल्या कारण रिच ब्रेक झालाय पाण्याची व्यवस्था करणं फार उष्ण वातावरण आहे गरमी भरपूर आहे थोडंसं जसं काली चर्चा केली होती संकेत पाटील आणि आम्ही कारण ज्यावेळेला उष्ण वातावरणाचं शहरातलं पाणी
आणि मिठाचं प्रमाण थोडंसं कमी होतं. ते जास्तीत जास्त पाणी तुम्ही प्यायला हवं. शक्य त्याला ग्लुकॉन डी असेल तर जुन्या बेटर आहे, कारण जेणेकरून आपल्या शरीरातला जो डिहायड्रेशन होण्याचा धोका आहे ना थोडंसं कमी होणार. सध्याच्या घडीला आम्हा कॉम्बॉक्स आपण पाहू शकता. संकेत पाटील आमच्या समेत आहेत. त्यानंतर विशाल भोईर गेल्या 3 दिवस म्हणजे एक अचूक स्कोर कसा असावा ते विशाल भोईर यांना आपण नक्कीच पाहतोय. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे. थोड्या वेळासाठी जसं गाडी वसई रोड जंक्शनला थांबते, कारण साऊथ कडे ज्या गाड्या जातात ना संकेतजी, तिथे वसई रोड जंक्शनला टेक्निकल हॉल्ट दिलाय. बऱ्याच काही गोष्टी नाही, टेक्निकल हॉल्ट आहे. पाणी भरणं, टीसी बदलणं, बऱ्याचशा गोष्टी आहेत. टेक्निकल हॉल दिलाय. तसा या मॅचला एक थोडसा हॉल दिलेला होता, थोडस थांबलं होतं आणि त्या टेक्निकल हॉल नंतर पुन्हा एकदा गाडी सुरू झाली. जसं वसई रोड जंक्शन वरनं आणि ती जुचेंद्र वरनच जाते. हा मॅच सुद्धा आहे जुचेंद्र स्टेशनच्या बाजूला. बघूया मॅचच्या अगोदरची कहाणी, आताची कहाणी काय बदलले का. कारण एक आपण कार्टून नेटवर्क बघतो ना, म्हणजे ऑगी अँड कॉकरोच, त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की हमको देख के हमारे मुंह में आ जाता है पानी और क्या बदलेगी इस मॅच की कहाणी. कारण ती कहाणी बघूया कशी बदलेल की चालू असलेली कहाणी चालू राहणार आहे. नो डाऊट 18 चेंडू आणि 33 धावांची गरज. नवीन गोलंदाज येतोय नितीन वारे, कॅप्टन आहे ओम ब्रह्मदेव क्रिकेट क्लबचा. त्यामुळे निश्चितच भरपूर मोठी जबाबदारी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल, ती म्हणजे निश्चितच ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाला. मात्र दुसऱ्या बाजूला आकाशला कसं थांबवायचं या गोष्टीकडे अगोदर लक्ष द्यावं लागेल. इथे जतीननं जर बघितल्या तर 13 चेंडूमध्ये 29 धावा केल्या होत्या. तो दुसरा फलंदाजीसाठी आला होता. मात्र इथे आकाश देखील आपण बघतोय क्रमांक 2चा खेळाडू आहे आणि आतापर्यंत 29 धावा त्याच्या 19 बॅटमध्ये झाल्या. इथे जर बघितलं तर अपील झालाय, रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्यासाठी गेलेत, मात्र लेग बायचा इशारा होतोय. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एक धाव मिळते. संघाची धावसंख्या पुढे सरकले ती 39 वर. 32 धावांची अजूनही गरज आहे. पार्टनरशिप, महत्वपूर्ण पार्टनरशिप. 70च्या पलीकडे धावसंख्या चेस करायची आहे. 31 धावांची पार्टनरशिप होणं गरजेची होती आणि तीच गोष्ट इथे सातत्याने दिसलंय. अप्रतिम पार्टनरशिप. प्रसाद तांडेल कर्णधार आहे. आता कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉल, ग्रेट बॉल. अप्रतिम लेग ब्रेक डिलिव्हरी पाहायला मिळतोय. माहिती आहे की प्रसादला जर स्लॉट मध्ये चेंडू टाकला तर निश्चितच तो मोठा फटका खेळू शकेल. त्यामुळे थोडसा अवे ऑफ द बॉडी चेंडू टाकला जातोय. व्हेरी गुड थिंकिंग बाय नितीन वारे. गुड डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी. इथे एज लागलाय मात्र कादिर बाय वाडा फिल्डिंग. अजूनही वयाची 50 गाठले, मात्र फिल्डिंग बघा क्या बाद आहे. बिलकुल. आणि ज्या पद्धतीने चेंडूवरती गेली ना, म्हणजे फिल्डिंग केली म्हणून नाही, चेंडू ज्या वेळेला टॉपेर लागला होता चेंडू गिरकी घेणार होता. बऱ्याच जणांना नाही जमत, पण तिथे अनुभव होता. कादिरबाई यांच्या रूपाने अनुभव होता, जाणलं होतं चेंडू गिरकी घेणार आणि त्यानंतर सुंदर शतरक्षण. यावेळेला जागा बनवली स्ट्रोक साठी, मात्र योग्य फटका नाहीये. शॉट फाईन एक तैनात आहे. 22 पाटील आहेत तिथे. सुंदर पद्धतीने चेंडू अडवला जाईल, एकच धाव मिळेल. मात्र या षटकात धावसंख्या अडवताना दिसत आहेत इथे ते म्हणजे नितीन वारे. आतापर्यंत आकर्षक गोलंदाजी. आणि हा नितीन वारे म्हणजे ऍक्च्युली सरनेम त्यांचं वारे आहे, पण ज्या पद्धतीनं ते गोलंदाजी करतात ना डगआउट मध्ये वारे वारे तेच आवाज येणार. कारण सुंदर सुंदर गोलंदाजी आणि अशा क्षणाला ते आल्यात ज्यावेळेला मॅच थोडासा कठीण होता. कठीण मॅच मध्ये जान टाकले का नितीन वारे यांनी. कारण 5 चेंडू आतापर्यंत ज्या पद्धतीनं हाताळण्यात नितीन वारे यांना बिलकुल या मॅच मध्ये जान टाक. म्हणून मी म्हटलं होतं ना, आता मैदानामध्ये पाणी गेलं होता, तर पाणी होतं का डेंटोरिंग माहिती नाही. कुछ तो गडबड है उस पानी में, इसके लिए टर्न आहे इस कहाणी में. टर्न आलाय या मॅच मध्ये. नो डाऊट स्ट्रॅटेजिक टाइम आउट कदाचित इथे थोडासा सुखावर ठरतोय, तो म्हणजे ओमब्रह्मदेव गोडदेव संघासाठी. लेट्स सी हा चेंडू महत्वाचा असेल. व्हेरी गुड बॉल, व्हेरी गुड बॉल. इथे धाव मिळणार नाहीये, धाव मिळणार नाहीये. वॉटर बॉलिंग एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅप्टन लिडिंग ऑफ द फ्रंट, हीच गोष्ट बघायला मिळते. वेल डन नितीन वारे. डीजेचा आवाज घुमणार. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटासारखा. नितीन वारे यांच्या गोलंदाजीचं आपण बघतोय. 1 षटक 2 निर्धाव चेंडू 4 धावा फक्त खर्च केले आणि 4 धावा जरी त्याच्यामध्ये आल्या ना, पण एकही फटका असा नव्हता की तो मिडल ऑफ द बॅट झालाय. म्हणून या मॅचला मी काय म्हटलं होतं की वारे नाव त्यांचं आहे, पण वहारे म्हणजे सुंदर सुंदर गोलंदाजी. आणि अशा क्षणाला ज्या वेळेला ते आले होते तेव्हा मॅच 18-33चा सामना होता. 4 धावा झाल्यात. आता 12-29चा हा सामना. आता बघा लाईन थोडीशी खाली आली. का खाली आली? ती प्रिन्स इलेव्हन कसारवाडीची. कारण गेले षटक जे 4 धावांचं आले ना, पण हा मॅच आहे. गेला सामना आपण पाहिलाय
तिथून 12-20चा मॅच सुद्धा आपण रंगलेला गेला सामना पाहिला होता. हाही सामना आहे जिथून 12-29 ची आवश्यकता आहे. आता प्रसाद आहे, तुम्ही प्रसादचा उल्लेख केला, एकदा कॅप्टन आहे बघा, समोरच्या कॅप्टननं कामगिरी केली. आता वेळ आता आले त्या बॅटिंग करणाऱ्या कॅप्टनची. आणि एका अजून गोष्टीचा तुम्ही उल्लेख केला, पार्टनरशिप. 2 खेळाडूमध्ये प्रसाद आणि दुसरा बाजूला आकाशकडनं पार्टनरशिप झाले. मग बॅटिंग मधली पार्टनरशिप झाली तर बॉलिंग मधली पार्टनरशिप यायला हवी. नितीन वारीच्या रूपाने एक चांगले गोलंदाजी हाताळले, तिथेही पार्टनरशिप व्हायला हवी. बघा कमाल जोडी में होत आहे मैदानावरती, एक जोडी कमाल करते जे आपण पाहतोय बॅटिंग करताना. एक जोडी आमची समालोचकांची सुद्धा आहे, ती पाहतोय आपण या मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला जोडी यायला हवी ना, जोडी यायला हवी, कारण दुसरी एक जोडी आहे डिजिटल स्कोरिंग मॅन्युअल स्कोरिंगची जोडी सुद्धा मैदानावरती आहेत. 12-29 सामना आहे. गोलंदाज तिथून आलाय, गोलंदाजी मार्क वरती तन्मय पाटील, नाव तन्मय आहे, तनय पाटील तिथून आहे. तर तनयला पाहूया कशा पद्धतीनं गोलंदाजी करे. स्ट्राईक एंडला प्रसाद सज्ज झालाय. इथे नवीन रिक्रुटमेंट आहे, नक्कीच ही रिक्रुटमेंट कशी फळेल ती म्हणजे ओमरामध्ये गोडदे संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला प्रसाद तांडेल मोठे फटके खेळण्यासाठी रेडी झाला असेल, कारण 12 चेंडूत 29 धावा म्हणजे प्रति षटकामागे 14.5 धावांचं गणित आहे. काय घडेल या सामन्यामध्ये, तनय वर्सेस प्रसाद. सामना जर बघितला तर प्रिन्स 11 वर्सेस ओमरामध्ये गोडदेव या 2 संघादरम्यान सुरू आहे. देऊया दोन्ही संघांना एकूणच आपल्या मंचाच्या माध्यमातून आणि आपल्या पाहुण्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. व्हॉट अ मॅच. थाने पाडेल मावशी म्हटलं त्या पद्धतीने आपण बघतोय नवीन रिक्रुटमेंट आहे. काय करणार प्रसाद समोर, चेंडू चुकीचा आहे, नो बॉल घोषित केलाय, चेंडू लॉफ डकी केलाय, मात्र हा झेल घ्यायला पाहिजे होतं. इथे जर बघितला तर निश्चितच चौकार येतोय, नो बॉल सुद्धा आहे, म्हणजे चेंडू अधिकृत नाही आणि 5 धावा आलेत. असं एकच आहे, कमी कशात नाही. असं एकच आहे. ज्या पद्धतीने बेसबॉल खेळतात ना, बेसबॉल स्ट्रोक खेळाय, हा बेसबॉल स्ट्रोक खेळाय, पण प्रसाद आपण हा बेसबॉल खेळाय म्हणजे बेस फटका खेळाय, सुंदर फटका खेळाय. इथून प्रसाद आकाशची साथ आणि बॅटिंगला प्रसाद, ही जोडी मैदानावर आकाशनं साथ दिले, तिथून प्रसादही आहे तयार. आता 12-24 मॅच आहे, 12-24 मॅच आहे. पहिला चेंडू ज्या पद्धती स्वेरा ताळाय, मी येतो तुमच्या दिशेनं. 12-24 पहिला 5 का पंच या चेंडूवरती आलाय. मात्र एक गोष्ट इथे लक्षात आले, कारण आपण जर बघितलं तर या एकूणच सामन्यामध्ये अनेक असे बदल केलेत ओमरामध्ये गोडदेव संघानं. मात्र आता झालंय अशी गोष्ट की तनय एक नवीन रिक्रुटमेंट आहे, गोलंदाजीकडे लक्ष दिलं तर निश्चितच भावेश एक चांगला ऑप्शन होता गोडदेव संघाकडे, आणि थोडस विजयाकडे जर लक्ष दिलं तर भावेशचा ऑप्शन नक्कीच योग्य होता. तनय नवीन आहे, त्याच्याकडे एक्सपिरियन्स नक्कीच नाहीये, मात्र या इनएक्सपिरियन्स खेळाडूला का पुढे आणलंय. मात्र हा आपण बघतोय भीमर आहे. इथून पुढे मॅच जर बघितलं तर हा वाक्यात आलाय ती म्हणजे एकूणच प्रिन्स 11 कासार रोडवलीच्या पहिला भीमर झालाय. इथून पुढे अजून एक भीमर आला तर षटक बंद करावं लागेल. मात्र ही वेळ नक्कीच आणि नक्कीच थोडीशी क्रुशल ठरते या सामन्यासाठी. पण इथे तनयलाही संधी आहे ना, स्वतःला सिद्ध करा. बघा हे पटोळा आहे, टेनिस क्रिकेटचा पटोळा, इथे तुम्हाला सिद्ध करा. जेटीसी बसले प्रसिद्ध करायला, कॅमेरामॅन बसले तुम्हाला प्रसिद्ध करायला. पहिला तुम्हाला सिद्ध व्हावं लागेल. कॅमेरामॅन आमची जेटीसी रेडी आहे तुम्हाला प्रसिद्ध करायला. 12-24 मॅच आहे. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. बघितलं ना, तेच आहे, स्वतःला सिद्ध करा, प्रूव्ह करा. इथून जेटीसी जे आहे रेडी, मुनाल आहेत आमचे, प्रीत कॅमेरामॅन आहे तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी. मॅच रंगलाय आता. 11-24 हा सामना आहे. क्या बात आहे, जबरदस्त कॉन्टेस्ट इथे पाहायला मिळते. एका बाजूला कासार रोडली तर दुसऱ्या बाजूला ओमरामध्ये गोडदेव. स्लो डिलिव्हरी आहे, अप्रतिम चेंडू होता, योग्य फटका नाहीये, मिळेल फक्त एकच धाव. जतीन पाडेल आज अप्रतिम क्षेत्ररक्षण सुरू आहे, जबरदस्त बॅटिंग दाखवली आहे. पहिला चेंडू हा जवळजवळ देवाला दिला होता, ही गोष्ट कदाचित सांगावी लागेल. मात्र नंतरच्या 2 चेंडूवर कमबॅक केलंय. आता मात्र एक कॉन्टेस्ट पाहावं लागेल. एका बाजूला तनय आहे तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय आकाश रिपट. सगळ्यात मोठा अडथळा ओमरामध्ये संघादरम्यानचा. नेक्स्ट बॉल तनय.
वॉट अ बॉल यॉर्कर डिलिव्हरी इथे पाहायला मिळतंय. आउटसाइड ऑफ सम डिलिव्हरी आणि यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळते. इथे मात्र परतावं लागेल. या गोष्टीची खरंच गरज होती का, हा देखील एक प्रश्न निर्माण झालाय. मात्र कमबॅक बघा, काय जबरदस्त विश्वास दाखवलाय एकूणच संघानं आणि जबरदस्तरित्या इथे चीअरअप केलं जात आहे तनयच्या प्रत्येक चेंडूला. गुड कमबॅक बाय तनय पाडेल. एक सुंदर गोलंदाजी ज्या पद्धतीनं हाताळल्या यॉर्कर लेन्सचा आपण चेंडू पाहिला होता. आणि जसं आमचे स्कोरर काम करतात ना, म्हणजे विशाल भोईर आहे तिथून वेगवेगळे पेन वापरतात, पण काही गोष्टी दाखवायच्या असल्या ना तर एक हायलाइट करावं लागतं. हायलाइट साठी वापरावा लागतो तो मार्कर. आणि अशा मॅच मध्ये थांबवायचं तर पाहिजे यॉर्कर. तो यॉर्कर हाताळलाय महत्वाच्या श्रेणीला. तनयनं सुंदर चेंडू इथून हाताळलाय आणि आकाश सारखा महत्वाचा बोला. म्हणून मी म्हटलं ना, बघा प्रेशर, दबाव, दडपण सर्व काही येणार तुमच्यावरती. तर दबावाला सहन करण्याची क्षमता ठेवा, दबावाला जुगारण्याची क्षमता तुमच्यावरती ठेवा, तुमच्याकडे ठेवा. पण आकाश आहे आणि आकाश जोपर्यंत आहे ना, आता डीजे मला ते गाणं लावेल माहिती नाही, पण जोपर्यंत आकाश आहे टीम कासारवडीचा टायगर जिंदा आहे. टायगर जिंदा आहे. नेक्स्ट बॉल तनय पाडेल वर्सेस आकाश रिपट. That's a good hit. It's आकाशी फटका 6 धावा. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा. याच करता मी म्हटलं, जब तक आकाश है तब तक टीम का सरोले, टीम का टायगर जिंदा आहे. टायगर दहाडलाय, टायगरने दाखवले इथून या मैदानावरती आकाशनं सुंदर फटका. गुड ना टेक तमाशा देख. आणि या चेंडूवरती 6 नंबरची नंबर प्लेट 37 वरती आतापर्यंत खेळतोय आकाश. इथून 17 चेंडूवरती संघाची धावसंख्या जर पाहिली तर हळूहळू चालले एकत्रचा पाठला करताना 55 वरती जाऊन पोहोचले. आता उमर बचपन की दिल बचपन का, पण दिल धडकतोय ना, दिल धडकतोय. येतोय मी प्रमोदजी आपल्या दिशेनं. एक मिनिट थांब. बंटी 11 शिरवली संघाचा कॅप्टन आपण रेडी राहायचंय. लगेच विजयी संघाबरोबर तुम्हाला खेळायचं आहे, तर आपण प्लीज क्विकली आपण व्यासपीठाच्या दिशेने या. सुशांत उबाळे नक्की बंटी 11 शिरवली आणि ते बघतायत आता प्रतिस्पर्धी कोण येणार. ते शिरवली संघही बघतोय या मॅच मध्ये. फुल टॉस बॉल आकाश नाही खेळणार सावकाश. आकाशने आकाशात खेळलाय चेंडू आणि मिड विकेटच्या डोक्यावर पुन्हा एकदा एक उत्तुंग दर्जेदार षटकार. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू आकाशचा बघा. फुल टॉस नाही करेंगे लॉस. आकाश ज्या पद्धतीने खेळतोय मध्ये आतापर्यंत 43 धावांची इनिंग्स साकारली. 18 चेंडू मध्ये 43 धावांची एक इनिंग आकाश साकारतोय. तनय शेवटचा चेंडू आहे. इथून तुम्हाला काय करायचंय तुम्हालाही माहिती आहे, कारण या क्षणाला आकाशला रोखायचं आहे की आकाशला बाद करायचं आहे, हा विचार व्हायला हवा. 7 चेंडू 10 धावांची गरज आहे. आकाशनं या हंगामात धुमाकूळ घातलाय कासारवडी संघासाठी. यावेळेला पुन्हा एकदा लो फुल टॉस कन्वर्ट केलाय. चेंडू जाणार सीमारेषेच्या पार लागोपाठ. तिसरा षटकार. आकाश आणि आकाश. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. संगतीला घेऊन आला समाजसेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला समाजसेवा करण्या निघाला. अफलातून बॅटिंग. 49 धावा नाबाद. 71 धावांचा चेस करायचंय. 49 धावा नाबाद आहे तो म्हणजे आकाश रिपट. बॅटिंग जी दाखवले ती डॉमिनन्स दाखवली आणि कदाचित मी असं म्हणणार नाहीये आकाशचे एफर्ट मी हिरावून घेणार नाहीये, मात्र जे डिसिजन ओम ब्रह्मदेव संघाने घेतलेत आणि तीच गोष्ट त्याच्या उलट ठरले. आकाशने या डिसिजनवर मात केले आणि एकूणच ओम ब्रह्मदेव साठी अस्मान दाखवलंय. 19 चेंडूत 49 धावा नाबाद. 3 षटकार 5 चौकार. बिलकुल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला निर्णय प्रक्रिया म्हणजे डिसिजन मेकिंग फार महत्वाचं. एक गोष्ट जी मी पहिल्या दिवशी बोललो होतो, ज्यावेळेला एखादा आरएसी तिकीट कन्फर्म कधी होतं, ज्यावेळेला 4 तास अगोदर चार्ट बनतो, पण त्यावेळेला चार्ट बनत असताना 1 मिनिटाचा वेळ असतो करंट बुकिंगचा.
त्यावेळेला ती वेळ साधायची असते, तर तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळणार. हा खेळही तसा होता, तो 1 मिनिटाचा खेळ होता, तिथे तुम्हाला विचार करायचा होता, पण आकाशने नाही दिला ना. आकाश म्हणून मी म्हटलं होतं नाही चालणार सावकाश. आणि दुसऱ्या बाजूला सुशांत मुकाबदाम होते. बघा सर्वात जास्त आकाशची इनिंग कोणी एन्जॉय केली असेल तर सुशांतनं. नॉन स्ट्राईक एंडला होतं, नॉन स्ट्राईक एंडला त्यांनी एन्जॉय केले. आता 6-4चा मॅच आहे, 6 चेंडूचा खेळ उरला, इथून 4 धावांची आवश्यकता आहे. सुशांत आले स्ट्राईक एंडला, पहिला चेंडू कट केल्या पॉइंटला. काय कहाणी में ट्विस्ट आलाय का माहिती नाही, कलाटणी आले का, पण गाणी येणार आहेत. गाणी येऊया आणि मॅचच्या दिशेने येऊया. युवा मुदर दमदर फुलाची तीज दादा ठाकूर थँक्यू नितीन वारे. आपण बघतोय वारे, मी का म्हणलं होतं बघा, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू कट करायचा होता. चेंडू आपण पॉइंटच्या क्षेत्ररक्षेमध्ये इथून झेल टिपलाय. नाव आहे नितीन, पण या मॅच मध्ये काय करायचं आहे, नाव नितीन आहे. आणि तुम्हाला या षटकामध्ये जर जिंकायचं असेल तर धावाही द्यायच्यात फक्त 3. नाव नितीन आहे, 3 धावा जर दिल्या तर तुम्ही विजय होऊ शकता, कारण 4चं आव्हान आहे. 5 चेंडू इथून 4चं आव्हान आहे. आरिफ आलाय इथून नवीन फलंदाज. आपण आरिफला बघतोय, सध्याच्या घडीला तारीफ आपण नितीन वारेंची करतोय, पण आरिफही आलाय स्ट्राईक एंडला. 5 चेंडूचा खेळ राहिलाय, 4 धावांची आवश्यकता आहे. इथून 4 पावलं दूर आहे, 4 पावलं थोडासा लांब आहे. आणि एक चांगले 2 ते 3 चेंडू आले तर पुन्हा एकदा गोडदेव टीमला सुद्धा संधी आहे. डावखुरा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आरिफ खान. यावेळेला बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न, फलंदाज मात्र सापडतोय यशाच्या समोर. लागोपाठ 2 धक्के. आणि मगाशी तुम्ही सांगितलं की टायगर अभि जिंदा आहे, मात्र इथे नितीन वारेंचे वारे सतत वाहताना दिसत आहेत. वेल बोल्ड नितीन वारे कमबॅक केले गोडदेव संघासाठी. सुंदर 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 गोलंदाजी बघा, क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न तिथून झालाय. ऐकूया संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटासारखा. पाहिली ना मिडल फ्लम एलबीडब्ल्यू योग्य निर्णय आपण पंचांचा पाहतो, कारण रिप्ले मध्ये आपण पाहिलं होतं अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आरिफनं. आणि आता ती कहाणी 4-4 वर आले. 4-4 कोण जाणार पार? आर पारची लढाई आहे, आर पारची लढाई आहे. 4-4 ची लढाई, आर पार कोण जाणार, 4-4 कोण जाणार त्याची ही लढाई आहे. आणि नितीन वारे, म्हणून मी म्हटलं ना वारे हॅट्रिक वरती इथून आलाय. डब्ल्यू अगर या हॅट्रिक होई ना, इथून हॅट्रिक झाली तर 3 डब्ल्यू हॅट्रिक होईल तो बबलू भी खुश होगा, सर्व खुश होतील. पण स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज झालाय. राज काय करेल आज तेही पाहूया. 4-4चा मॅच आहे. ग्रेट बॉलिंग काय कमबॅक केलंय. इथून पुढे काय घडेल यापेक्षा या सामन्यानं प्रेक्षकांना जी मजा दिली ना ती महत्वाची आहे. वेल प्लेड राजना आल्या सॉफ्ट हँडचा वापर केलाय, 1 धाव इथे पूर्ण केले, स्ट्राईक रोटेट केले. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कारण आता स्ट्राईक वाला आलाय तो म्हणजे एक अफलातून खेळाडू ज्याला आतापर्यंत 19 चेंडू मध्ये 49 धावा जमवलेत. आणि तोच एक विजयातील प्रमुख अडसर आहे, तो म्हणजे ओम ब्रह्मदेव गोडदेव संघाच्या. धावांची गरज आहे 3, चेंडू आहे 3 आणि 1 धावेची गरज आहे. एकूणच अनबिटन 50ला, ती म्हणजे आकाश रिपडला. क्या बात आहे, क्या मॅच. 3 चेंडू 3 धावाची गरज. वेल प्लेड इथे क्षेत्ररक्षक आहे, मात्र ही धाव, हा चेंडू भेटणं गरजेचं होतं. थ्रो जबरदस्त होता, मात्र इथेही 1 धाव पूर्ण, 50 धावा पूर्ण. जोरदार टाळ्या आकाश रिपडसाठी झाल्या पाहिजेत. बॅट वर करा आकाश, थोडीशी बॅट तुम्ही वर करा. सुंदर जोरदार टाळ्या आकाशसाठी व्हायला पाहिजे. ऐसे मौके नहीं आते बार क्योंकि अर्धशतक आहे इस बार, अर्धशतक आलंय या षणाला. आणि अर्धशतक अशा षणाला आले ना 20 चेंडू मध्ये 50 धावा, पण मॅच संपला नाहीये. आमचा डीजे वाला लगेच थांबलाय. का थांबलाय माहितीये, त्यांनाही माहितीये आपल्याला डीजे वाजवायचं आहे, पण 2 चेंडू नंतर वाजवायचं आहे, कारण इथून 2 चेंडू बाकी आहेत, 2 धावा बाकी आहेत, 2 पावलं दूर आहे, 2 क्षण दूर आहे आणि 2 घटकांची वेळ आहे. म्हणून म्हटलं ही ती वेळ आहे नितीन वारे की यावेळेला राज काय करणार आज. 2-2 मॅच आहे. नितीन वारे सज्ज होत असतात, इथून गोलंदाजी मार्क वर स्ट्राईक एंडला सज्ज झालाय राज. डॉट सुंदर नितीन वारेंसाठी एकदा जोरदार टाळ्या. मॅच मध्ये आणले जान
बिलकुल मॅच मध्ये आणले जान. गेंद और बल्ले जसं प्रशांत जी आमचे नेहमीच सांगतात, गेंद और बल्ले के बीच चिड़िये जंग चढा गए. क्रिकेटला रंग उधळला जातोय. माझा कंपल्सरी चेसचा नियम आहे, लक्षात घ्या. एक चेंडू 2 धावा कराव्याच लागतील. पहिल्या दिवशी देखील 6 चेंडूत 5 धावा झाल्या नव्हत्या. मात्र ही मॅच आपण बघतोय कडकत्या उन्हात आहे, त्यावेळेला आपण बघितलं होतं. निश्चितच थोडीशी संध्याकाळची वेळ होती. मात्र एक चेंडू 2 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. यावेळेला राजच्या बॅट मधून हा कडक षटकार. सामना संपलाय. मात्र काय फाईट दिलाय तिथे नितीन वारेनं. प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल सामना. मात्र या सामन्यात विजय झालाय प्रिन्स 11 कासावली संघाचा. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा. डीजे मी बोलतो राज करेल का आज पूर्णपणे काम केले राजनं. आणि राजनं सुंदर फटका, खऱ्या अर्थानं ज्या फटक्याची गरज होती तो फटका खेळलाय. कारण 6-4चा मॅच होता, इतकं डीपला गेला होता सामना. पण नितीन मारे हॅट्स ऑफ आहे. ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केली. मॅच समोर पाहूया. 70 धावा केल्या तिथून ओम ब्रह्मदेव गोडदेव दोन्ही टीम कॅप्टन. चला आपण या कासारवाडी टीम आणि शिरोली टीम. मॅच समोर पाहतोय. जतीनचे 29, प्रतीकचे 18, साहिलचे 14 धावा, 70 धावा केल्या. ओम ब्रह्मदेव गोडदेवच्या संघाला 2 विकेट, लखनच्या नावावरती, अयुबच्या नावावरती 1 विकेट. पाठलाग करताना 35 धावांचा एक अफलातून इनिंग, अफलातून शतक आले. आकाशच्या बॅटमधून 20 चेंडूमध्ये 50 धावांची इनिंग आले. त्याला प्रसादनं साथ दिली 10 धावांची. आणि राजनं ठोकलेला हा विजयी षटकार 2 विकेट्स नितीन वारेंच्या नावावरती, साहिलच्या नावावरती 1 विकेट. मागणं ठरला तो तनय तेज षटक थोडस मागणं ठरला. जयचं षटक सुद्धा मागणं. या 2 षटकामध्ये 44 धावा गेल्या. तिथून मॅच थोडासा टर्नअराउंड झाला. मी जातोय पुन्हा एकदा. तिथे आहेत मॅन ऑफ द मॅच. या मॅच सांगण्याची गरज नाहीये. जो खेळला नाही सावकाश त्याने फटके खेळले जोरदार. आणि आकाशात ज्याने फटके खेळले तो आकाश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी जातोय पुन्हा एकदा. तिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असतील संकेत पाटील. त्यानंतर कॉम्बॉक्स मध्ये थोडासा बदल होईल. तिथे असतील प्रमोदजी शेडगे आणि त्यानंतर अक्षयजी साटम. हे दोन्ही जण असतील.